आपण आजच्या वचनामध्ये जाणार. हम निकालेंगे इफिसियों की पुस्तक आपण काढू इफिसी पत्र अध्याय 5 अध्याय 5 और उसका 21. आणि त्याचं वचन 21. एफिशियंस इफिसी पत्र अध्याय 5 अध्याय 5 और उसका 21. त्याचं वचन 21. 21. एफिशियंस चैप्टर 5 इफिसी पत्र अध्याय 5 और वर्स 21. त्याचं वचन 21. मसीह के भय से एक दूसरे के अधीन रहो. ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. हम प्रार्थना करें. पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आती हूँ. वचन की सेवा को आपके हाथों में देती हूँ. आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है. इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते हैं वही पालन करने के लिए तू सहायता करना, करुणा दया रखना. वचन का ताबा आपके हाथों में दिया है, रक्षा करना, अनुग्रह करना. वचन प्रभु ध्यान से सुनने के लिए तू कृपा प्रदान करना. धन्यवाद देते. और जो हम सुनते हैं हम उसके द्वारा हमारा विश्वास बढ़ने के लिए मदद करना. वचन प्रभु मैंने मेरे घर से नहीं परंतु स्वर्ग से आया हुआ है और पवित्र आत्मा की प्रेरणा से रचा हुआ है. तो इसलिए वचन समझने के लिए मदद करना ध्यान से करो, क्योंकि वचन बंधन मुक्त करता है. इसलिए वचन सुनने पर ही हमें छुटकारा मिलता है. दया रखना यीशु के नाम से आमीन. प्रेज द लॉर्ड. हम इफिसियों की पुस्तक देखते हैं. आणि आपण इथे इफिसी पत्र बघतो. इफिसियों का पुस्तक पौलुस ने लिखा है आणि हे इफिसी पत्र पौलाने लिहिलेलं आहे. और इफिस जगह है, आज भी वो जगह है. आणि इफिसी एक ठिकाण आहे आणि आजही ते ठिकाण आहे. वहाँ पौलुस ने कलीसिया स्थापित की थी. आणि तिथं पौलाने मंडळी स्थापित केली. तो उस कलीसिया का प्रेरित है वो. आणि त्या मंडळीचा प्रेषित पौल आहे. इसी कारण से उस कलीसिया को क्या करना चाहिए क्या नहीं करना चाहिए उसके विषय पर यहाँ उसने जोर दिया है. आणि म्हणून त्या मंडळीला काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे त्याविषयी त्याने जोर दिलेला आहे. अब उस काल में पत्र के द्वारा वो लोग क्या करते थे, एक दूसरे के साथ बात करते थे. आणि त्या काळामध्ये पत्राच्या द्वारे ते लोक एकमेकांशी बोलायचे. तो प्रेरितों का काम क्या है, प्रेरित यानी जिनके द्वारा परमेश्वर कलीसिया स्थापित करता है, उन प्रेरितों का काम क्या है कि जो कलीसिया चलाते हैं, पास्टर्स, सुसमाचार प्रचारक, भविष्यवक्ता, रखवाले, उपदेशक, इन्हें काउंसलिंग करना, इन्हें उत्साहित करना, इन्हें सेवा के लिए हमेशा आगे करना. आणि जे मंडळी स्थापित करतात त्यांना प्रेषित म्हणतात. आणि या प्रेषितांचं काम काय आहे, त्यांनी जे मंडळी स्थापित केली त्या मंडळी त्यांनी जे पास्टर ठेवलेले आहेत, जे उपदेशक आहेत, जे संदेष्टे आहेत, त्यांना सेवेसाठी उत्साहित करणं. क्योंकि कलीसिया में नाना प्रकार के लोग आते हैं. का कारण की मंडळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक और आहेत. नाना प्रकार के लोगों से कभी कभी सेवा करते समय सेवा करने वाले सेवक जो उपदेशक, रखवाले, भविष्यवक्ता और पास्टर्स और सुसमाचार प्रचारक निराश हो जाते हैं. आणि म्हणून मंडळीमध्ये नाना प्रकारचे लोक आल्यामुळे त्या लोकांकडून जे सेवा करणारे सेवक आहेत, पास्टर आहेत, उपदेशक आहेत आणि जे शिक्षक आहेत ते सगळे सेवा करताना नाना प्रकार का उनके साथ अनुभव होने के कारण वो दुखी हो जाते हैं सेवा करने के लिए. आणि सेवा करताना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव भेटतात, त्यामुळे ते दुःखी आणि निराश होऊन जातात. तो उस परिस्थिति में जब प्रेरित होने के नाते जब उन्हें काउंसलिंग किया जाता है, तो उन्हें समझाया जाता है, उन्हें सिखाया जाता है, उन्हें बड़ाई किया जाता है, तो क्या होता है, सेवक और भी सेवा अच्छी रीति से कर पाते हैं. सुसमाचार प्रचारक और अच्छी गहराई से सुसमाचार बताते, वचन लेने वाला अच्छी रीति से वचन देता है, उपदेश देने वाला अच्छी रीति से उपदेश देता है, रखवाले भी अच्छी रीति से भेड़ों की रखवाली करने लगते हैं. आणि प्रेषित असल्याच्या नात्याने ज्यावेळेस त्यांना समजवलं जातं, त्यांना उत्साहित केलं जातं, सेवेसाठी त्यांना पुढे वाढवलं जातं, त्यावेळेस जे पास्टर आहेत ते चांगल्या पद्धतीने वचन सांगतात, जे सुवार्तिक आहेत चांगल्या पद्धतीने सुवार्ता सांगतात, असे जे सेवा करतात ते सगळे चांगल्या पद्धतीने सर्वजण सेवा करतात. ये जो है पास्टर्स, रखवाले, उपदेशक, सुसमाचार प्रचारक और भविष्यवक्ता, इन्हें कलीसिया के कितने भी लोग उन्हें समझाएंगे या उन्हें बात करेंगे तो उन्हें इतनी फीलिंग्स और उन्हें सांत्वना नहीं लगेगी. लेकिन जब उनके भी ऊपर है प्रेरित, इसलिए जब ऊपर जो होता है वो जब छोटे को समझाते हैं तब उन्हें वो अधीनता में क्या हो जाते हैं, सुनते हैं, उन्हें टच होता है, उन्हें लगता है. और जब प्रेरित उन्हें उत्साहित करते तो वो खुश हो जाते, उत्साहित में सेवा करते हैं. आणि जे पाळक आहेत, संदेष्ट आहेत, सुवार्तिक आहेत, उपदेशक आहेत, यांना मंडळी देणाऱ्या लोकांनी कितीही समजवलं, कितीही त्यांना उत्साहित केलं, त्यांचं त्यांना एवढं असर होत नाही. परंतु त्यांच्या वरती जे अधिकारामध्ये जे प्रेषित असतात ते ज्यावेळेस त्यांना समजवतात, त्यांना सांगतात, त्यांना उत्साहित करतात, त्यावेळेस त्यांच्या अंडर राहून सेवेसाठी उत्साहित होतात. उसका एक छोटा सा उदाहरण मैं आपको बताती हूँ. आणि त्याचं एक लहानसं उदाहरण मी तुम्हाला सांगते. अगर आपको हनों के हाथ से आपको बुके दिया आणि समजा तुम्हाला जर हनुकाच्या हातातून जर बुके म्हणजे प्राइज दिलं तो आपको कैसे लगेगा, तर तुम्हाला कसं वाटेल? ना
फीलिंग नहीं लगेगा, आणि तुम्हाला एवढं काही वाटणार नाही. है ना. लेकिन सोचो अगर उस आपको जो प्राइस देना है, आणि तुम्हाला जे गिफ्ट द्यायचं आहे हाँ, उस प्राइस की जगह पे इसके हनोक की जगह पर सोचो अंकित सुजवाइन को बुला लिया, आणि विचार करते हनोकच्या ठिकाणी जा अंकित सेजवान पास्टरांना अंकुर बोलवलं नेरुला को रखा, किंवा अंकुर नवलजींना ये सोचो बोलवलं बेनिहिन को रखा, किंवा बेनिहिनजींना बोलवलं, तो आप क्या करोगे? तर तुम्ही काय व्हाल? बहुत एक हफ्ते से पहले से आपकी तैयारी रहेगी, कपड़े मैचिंग, आप कपड़े अच्छे लोगे, फिर उसके साथ स्माइल, क्या आनंद, आपका हृदय उमड़ निकलेगा उसके साथ खड़ा रहने के लिए, फोटो निकालने के लिए. सही है. क्यों क्यों फरक है? तुम्ही एक आठवडा पहिल्यापासून उत्साहित राहाल, एवढ्या मोठ्या दासाच्या हातून तुम्हाला गिफ्ट भेटते, तुम्ही आनंदित राहाल, सगळ्या गोष्टी मॅचिंग कराल आणि तुम्ही त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी गिफ्ट घेण्यासाठी उत्साहित असाल तर का असं? दोनों मसीह है, आणि दोन हनोक भी ख्रिस्ती मसीह आहे, है हनोक पण ख्रिस्ती आहे और वो जो प्रभु के दास है वो भी मसीह है. आणि जे प्रभूचे दास आहेत ते सुद्धा ख्रिस्ती आहेत. फिर तर असं का? सबसे बड़े दास है ना वो, और हनोक आनंद का भी छोटा है वो. वो एक बालक है, उसके पास अथॉरिटी नहीं है, आणि हनोक आता एक बालक आहे, लहान आहे आणि त्याच्याकडे तेवढा अधिकार नाहीये, अथॉरिटी नहीं है. त्याच्याकडे अधिकार लेकिन उस नाहीये, प्रभु के दास के पास अथॉरिटी है, परंतु त्या प्रभूच्या दासाकडे अधिकार आहे है ना. तो उसके कुछ बोलने से, आणि त्यांच्या काही बोलण्याच्या द्वारे गिफ्ट देने से, आणि तुम्हाला प्राइज दिल्याने, शेक हैंड करने से, हात या मिळवण्याच्या प्रभु का द्वारे दास आपके सिर के ऊपर हाथ रखने से, किंवा प्रभूच्या दासाने तुमच्या डोक्यावर हात ठेवल्याच्या द्वारे अथॉरिटी से हील होता है, आनंद उमड़ता है. आणि त्या अथॉरिटीच्या द्वारे आपण चंगे होतो आणि आपल्यामध्ये आनंद उफळून येतो ये फर्क होता है. आणि हा फरक असतो. तो समझ में आया. तो उसी रीति से कलीसिया में कितने भी लोग इन सेवकों को कितना भी समझाएंगे, लेकिन जब प्रेरित एक अथॉरिटी का इंसान होता है, जिसे प्रभु ने खास उसे चुना है, जब वो काउंसलिंग करता है, वो समझाता है प्यार से, जैसे हम यहाँ देखते हैं कि आप देखो पौलुस की सारी पत्रियों को देखो, करंथियों से, रोमन्स की ओर से पत्रियाँ चालू हुई है, बराबर है. रोमन से लेके आप आगे के सारे पत्रियों में देखो तो उसने जो लीडर्स हैं उन्हें उत्साहित किया है, उन्हें समझाया है, और सिर्फ लीडर्स को नहीं, पास्टर्स को नहीं, कलीसिया में आने वाले लोगों को भी उत्साहित किया. आणि मंडळी चालवणारे जेवढे सेवक आहेत, जेवढे पास्टर आहेत, संदेष्टे आहेत, त्यांना मंडळीच्या लोकांनी कितीतरी समजवलं, त्यांना एवढं काही वाटत नाही, परंतु ज्यावेळेस एक अधिकारामध्ये असले जे प्रेषित त्यावेळेस त्यांना समजवतात. का? कारण की प्रेषितांना देवाने एक अधिकार दिलेला असतो, तो देवाचा निवडलेला प्रतिनिधी असतो. आणि जसं तुम्ही पौलाविषयी बघू शकता की पौलाकडे पण एक अधिकार आहे, तोही एक प्रेषित आहे. तो कशा पद्धतीने त्याच्या पास्टरांना, त्याच्या हाताखाली असलेल्या संदेष्टांना, शिक्षकांना समजवतो. त्याच्या तुम्ही रोमकरांपासून जी पत्रांची सुरुवात झालेली तेव्हापासून पुढच्या पत्रापर्यंत तुम्ही वाचू शकता. तो हम यही इस बात को यहाँ खास देखते हैं. आणि याच गोष्टी आपण तो विशेष इसीलिए बघतो. इफ्सियों की भी जगह के जो प्रभु का दास है और कलीसिया को एक लेटर लिखा है. आणि म्हणून इप्सिसची मंडळी एक आहे आणि तिथल्या ज्या दासाला देव पौलाने एक पत्र लिहिलेलं आहे. सिर्फ प्रभु के दास को नहीं, कलीसिया को भी. आणि फक्त देवाच्या दासाला नाही परंतु मंडळी सुद्धा त्यांनी पत्र लिहिलेलं वहाँ आहे. जो प्रॉब्लम्स होते थे, कलीसिया में क्या समस्या है, क्या प्रॉब्लम्स है, ये प्रभु के दासों को समझता है, इसीलिए उसी के अनुसार वचन या उसी के अनुसार पत्र लिखा जाता है ताकि वो सुधार कर सके. आणि इप्सिकांच्या मंडळीमध्ये काय समस्या होत्या त्याच्याविषयीच एक पत्र लिहिलेलं आहे. जसं मंडळीमध्ये काही समस्या असतात त्या देवाच्या दासाला कळतात आणि त्याच्यानुसार ते वचन सांगतात, पत्र लिहितात. का? कारण की त्या गोष्टीमध्ये तो सुधारणा वो यावी. वहाँ नहीं रहते, ते तिथे राहत नाहीये, लेकिन वो जहाँ है वहाँ परमेश्वर उन्हें बताता है, देख कलीसिया में ऐसा है, यहाँ के तीतुस, जहाँ तूने जिस तीतुस को जहाँ रखा है वो निराश हो गए क्योंकि क्रेते टाइप के लोगों का स्वभाव है, इसलिए उत्साहित कर, उसे लेटर दे. तो इस रीति से परमेश्वर का आत्मा उन दासों को क्या करता है, अगुवाई करता है. आणि ते ज्या ठिकाणी दास असतात देवाचा आत्मा तिथं त्यांना सांगतो की बघ तू जी तिथला मंडळी जी आहे जी स्थापित केलेली आहे त्या ठिकाणी तिथं जो तू देवाचा सेवक आहे, जो तू पास्टर म्हणून ठेवलाय, तो उदास झालेला आहे. का? कारण की क्रेतेच्या लोकांच्या स्वभावामुळे. तर अशा पद्धतीने ज्या ठिकाणी प्रेषित असतात, देवाचे दास असतात, देव त्यांना तिथं जाऊन सांगतो. तो प्रभु जहाँ भी वो प्रेरित होते वहाँ उनको परमेश्वर आत्मा बताता है कलीसिया में क्या गड़बड़ी है, किसके किसके घर में क्या गड़बड़ी है. आणि ज्या ठिकाणी प्रेषित असतात देव तिथं आत्म्याच्या द्वारे त्यांना प्रकाशन देतो की मंडळीमध्ये काय गडबडी आहे किंवा कोणत्या ख्रिस्ती लोकांच्या घरामध्ये काय गडबडी आहे. उस गड़बड़ी को दूर करने के लिए वो लेटर लिखते हैं. आणि ती गडबडी दूर करण्यासाठी ते पत्र और लिहितात. जब वो लेटर कलीसिया को मिलता है आणि ज्यावेळेस ते पत्र मंडळीला भेटतं तो कलीसिया चेंज हो जाती है, क्योंकि वो लोग प्रभु का दास बता रहा है. यानी कलीसिया में ऐसी गड़बड़ी है, जैसे उस आदमी ने अपनी खुद की माँ को रखा था, सौतेली माँ को रखा था. जैसे लेटर मिला उसने अपनी सौतेली माँ को निकाल दिया, मतलब उस आदमी को ही निकाल दिया. वो आदमी निकल जाने के बाद क्या हो गया, पश्चाताप हो रहे, कोई मेरे से बात नहीं कर रहा है, मेरा चर्च मुझे नहीं मिल रहा है, बहुत बुरा लगा, पश्चाताप किया. पौलुस ने बोला वापस ले लो, है ना. तो
हम ये देखते हैं कि क्या हो जाता है, कलीसिया सुनती थी। आणि मंडळीला पत्र भेटल्याच्यानंतर मंडळी त्या चुकांमध्ये सुधारणा करतात। जसं आपण करंथीकरांच्या पत्रामध्ये बघतो की एका व्यक्तीने स्वतःची सावत्र आई ठेवलेली होती, व्यभिचार करत होता, तर पौलाचं पत्र भेटल्याच्यानंतर मंडळीने त्याला बाहेर काढलं आणि बाहेर काढल्याच्यानंतर त्या व्यक्तीला त्याशी कोणी नातेसंबंध ठेवला नाही, त्याशी कोणी बोललं नाही, म्हणून त्याच्यामध्ये पश्चाताप आला की अरे माझी मंडळी मला भेटत नाही, माझे लोक मला भेटत नाही, म्हणून त्याने पश्चाताप केला आणि पौलाच्या सांगण्यावर त्याला पुन्हा घेतलं। तर अशा प्रकारच्या सुधारणा मंडळीमध्ये होतात। तो वैसे ही हमें भी पत्रियों के द्वारा प्रभु हमारे अंदर भी सुधार लाना चाहता है। आणि तसंच पत्रांच्या द्वारे देव आपल्यामध्ये पण सुधारणा आणू अभी हमारे लाइफ में क्या हो रहा है ये प्रभु को मालूम होता है। आता आपल्या जीवनामध्ये काय होतंय देवाला माहिती आहे। आपके घरों में क्या चल रहा है ये सिर्फ प्रभु को मालूम होता आणि तुमच्या घरामध्ये काय गोष्टी चाललेल्या आहेत त्या फक्त देवालाच माहिती आहे। है, बराबर है, प्रभु को ही मालूम रहता है। तो फिर जब प्रभु को मालूम होता है तो प्रभु ही क्या करता है, ऐसा वचन देता है ताकि कलीसिया के लोग क्या कर सके, सुनकर पश्चाताप कर मन फिराए और जो वचन आया उसके अनुसार वो करे। आणि म्हणून आपल्या घरातल्या आपल्या जीवनातल्या गोष्टी बघून देवच असं वचन देतो मंडळीमध्ये का, कारण की लोकांनी त्या गोष्टी ऐकाव्या, पश्चाताप करावा, आपल्या जीवनामध्ये सुधारणा आणावी। तो आज भी इफ्सियों की पुस्तक के अनुसार आज उपवास प्रार्थना में आया है, मसीह के भय से एक दूसरे के अधीन रहो। आणि आज पण इफ्सिकांच्या पत्रानुसार जसं आपल्या याच्यामध्ये वचन आलेलं आहे मंडळीमध्ये की ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा। तो अब मैं आपको प्रश्न पूछूंगी, आपको उत्तर देना है। आता मी तुम्हाला प्रश्न विचारा आणि तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचंय। पहला शब्द है मसीह। आणि पहिला शब्द आहे ख्रिस्त। तो मसीह क्या है? तर ख्रिस्त काय आहे? मसीह क्या है? आणि ख्रिस्त काय आहे? हाँ? हाँ? आज्ञाधारक आज्ञाधारक और देव। थोड़े नजदीक आ गए। और बताएं। हाँ, उद्धारक। मसीह यानी उद्धारक, बचाने वाला। आणि ख्रिस्त म्हणजे तारणारा, तारण देणारा। मसीह का मतलब है बचाने वाला। तर ख्रिस्ताचा अर्थ आहे वाचवणारा। यीशु के नाम के आगे लिखा जाता है, जैसे अभी हमारा नाम, मेरा नाम, मेरे नाम के आगे लिखा जाता है जॉन, वनिता जॉन। जसं माझ्या नावाच्या पुढे लिहिलं असतं वनिता जॉन, आपके पिता का नाम। तुमच्या वडिलांचं नाव लिहिलं असतं। पुरुषों के नाम के आगे उनके पिता का नाम लिखा जाता आणि है। पुरुषांच्या नावाच्या पुढे त्यांच्या वडिलांचं नाव तो असतं। उस नाम से हमारी पहचान होती है। तर त्या नावाच्या द्वारे आपली ओळख होते। है ना? तो जब मुझे बोला जाता है वनिता जॉन, जॉन यानी मिसेस है, इनकी मिसेस है ये, तो मैं मैरिड हूँ ये बताता है जॉन। तर जसं मला बोलायचं की वनिता जॉन, तर का, कारण की मी यांची मिसेस आहे आणि मी मॅरिड आहे म्हणून ते नाव दिलं जातं। तो वैसे ही यीशु मसीह, मसीही यीशु ये नाम दिया गया है, उसका नाम है, लेकिन उसके आगे मसीह लिखा गया है, यानी बचाने वाला, उद्धार करने वाला, पापों की क्षमा करने वाला। आणि जसं प्रभू येशूचं नाव आहे की प्रभू येशू ख्रिस्त, तर येशू हे त्याचं स्वतःचं नाव आहे, परंतु ख्रिस्त म्हणजे तारणारा, वाचवणारा, पापांची क्षमा देणारा। यीशु के नाम का अर्थ क्या है? प्रभू येशूच्या नावाचा अर्थ काय आहे? परमेश्वर हमारे साथ है। आणि येशूच्या नावाचा अर्थ आहे की देव आपल्या सोबत आहे। परमेश्वर उद्धार करता है। आणि देव तारण देतो। ये दो नाम का अर्थ है। आणि या नावाचा दोन अर्थ आहे। क्या है? परमेश्वर उद्धार करता है आणि देव तारण देतो, और यीशु परमेश्वर हमारे साथ है। आणि येशू या नावाचा हा पण अर्थ आहे की देव आपल्या सोबत तो आहे। यीशु इस नाम का मीनिंग ये है। तर येशू या नावाचा अर्थ हा आहे। यीशु को हिब्रू में क्या बोलते हैं? आणि प्रभू येशूला हिब्रू मध्ये काय बोलतात? अगर किसी ने आपको प्रश्न पूछा तो आपको आना चाहिए ना, बोलेगा मसीह मसीह, बाइबल में तो यीशु नाम रखा है, फिर मसीह क्यों बोलते हैं उसको? आणि कोणी जर तुम्हाला प्रश्न विचारला की ख्रिस्त ख्रिस्त बायबलमध्ये त्याचं नाव येशू आहे, मग त्याला ख्रिस्त का बोलतात? क्यों मसीह बोल रहे हैं? आणि त्याला का ख्रिस्त आपको बोलतात? आना मालूम होना चाहिए ना मसीह का मतलब क्या है। आणि ख्रिस्त या नावाचा अर्थ काय तुम्हाला आला पाहिजे। तो इसीलिए मैंने आपको पूछा। तो यीशु के नाम का हिब्रू नाम क्या है? हाँ? यीशुआ। यीशुआ यानी परमेश्वर उद्धार करता है। आणि प्रभू येशूच्या नावाचा इब्राणीमध्ये अर्थ आहे येशुआ, म्हणजे यहोशू, याचा अर्थ आहे की देव तारण देतो। तो परमेश्वर स्वयं यीशु के द्वारा नीचे उतर आया। आणि देव स्वतः प्रभु यीशु ख्रिस्ताच्या द्वारे खाली तो उतरून आला। मसीह नाम, उसके यीशु इस नाम के आगे मसीह नाम लिखा गया, तो मसीह मतलब बचाने वाला, उद्धार करने वाला, यानी पापों की क्षमा देने वाला। आणि प्रभू येशूच्या नावाच्या पुढे ख्रिस्त हे नाव लिहिण्यात आलं आणि ख्रिस्त या नावाचा अर्थ आहे की वाचवणारा, तारण देणारा, पापांची क्षमा देणारा। और एक नाम है मसीह के नाम का, और एक मीनिंग है। आणि ख्रिस्ताच्या नावाचा अजून एक अर्थ आहे और नहीं,
मसीह का नाम का अभी जैसे आप लोग ने बताया ना, उद्धार करता, बचाने वाला, तो और भी एक है ख्रिस्ती ख्रिस्ती आपल्याला म्हणतात ना ख्रिस्ती, येशूला काय म्हणतात बिब्लिकली? अभिषेक. मसीह मतलब अभिषेक. आणि ख्रिस्त म्हणजे अभिषेक. अभिषेक का मतलब है अलग किया हुआ, अनॉइंट करके उसके ऊपर तेल डालकर उसको चुना हुआ. तो अभिषेक का मतलब क्या है? चुना हुआ, अलग किया हुआ परमेश्वर के लिए. आणि ख्रिस्ताच्या नावाचा अजून एक अर्थ आहे तो म्हणजे अभिषेक. अभिषेकाचा अर्थ काय आहे की त्याच्यावरती तेल टाकलेलं, अभिषेकाचं ऑइल टाकलेलं असतं आणि तो वेगळा केलेला असतो, निवडलेला असतो, देवाच्या कार्यासाठी वेगळा केलेला तो असतो. परमेश्वर ने मसीह को चुना, यानी अभिषेक किया, यानी अपने काम के लिए, उसके खुद के काम के लिए. कौन से काम के लिए? लोगों को बचाने के लिए. तर हम देवाने लोग को नहीं, सब इंसान को. ऐसा नहीं कि वो सिर्फ उन्हीं क्रिश्चियन लोगों को या हम ही लोगों को बचा, वो सबके लिए मरा है. वो लोग स्वीकार नहीं करते, हमने स्वीकार किया इसलिए हम बच गए. वो लोग एक्सेप्ट नहीं करते, वो लोग कबूल नहीं करते, इसलिए वो अभी भी वही में है. लेकिन हमने कबूल किया इसलिए हम बच गए. आपको समझा? तो मसीह मतलब बचाने वाला, तो जिसने हमें बचा लिया. कैसे बचा लिया? अपने काम करने के द्वारा. आणि ख्रिस्ताने आपल्याला कसं वाचवलं तर आपलं प्राण क्रूसावरती देऊन क्रूसाच्या बलिदानाच्या द्वारे. आपको समझ में आया? तो अभिषेक, मसीह का मतलब है अभिषेक. परमेश्वर ने उसको अभिषेक किया, यानी अलग किया काम के लिए, अपने खुद के काम के लिए. आणि ख्रिस्ताच्या नावाचा अर्थ आहे की अभिषेक म्हणजे देवाने त्याला वेगळं केलेलं आहे कार्यासाठी, स्वतःच्या कार्यासाठी. तो हमारा नौकर नहीं है यीशु. तर प्रभू येशू आपला सेवक नाहीये. वो आया, वो कहता है मैं आया हूँ सेवा करने. तो म्हणतो की मी आलोय सेवा करण्यासाठी, लेकिन वो हमारा नौकर नहीं है. परंतु तो आपला सेवक नाही. हमने उसे मजूरी नहीं दी है, आपण त्याला मजुरी दिलेली नाहीये, हमने उसे अपॉइंट नहीं किया आपण त्याला नियुक्त नाही कि केलेलं, तू मेरे लिए काम कर, मेरे लिए मर जा. आणि आपण त्याला नियुक्त नाही केलं की तू माझ्यासाठी काम कर आणि माझ्यासाठी मर. आपको समझ में आया? तो ये परमेश्वर ने उसे अलग किया, चुना सभी लोगों में, और हम प्रतिनिधित्व परमेश्वर ने अपने जगह पर, जो खुद करने वाला था वो अपने जगह पर उसको रख दिया. देवाने स्वयं त्याला निवडलं, एवढ्या सर्व मनुष्यांमध्ये त्याला वेगळं केलं, त्याला अभिषेक केला आणि स्वतःचं प्रतिनिधित्व करण्यासाठी देव जे स्वतः करणार होता ते त्यांनी ख्रिस्ताकडून म्हणजे येशूकडून करून घेतलं. तो आपको समझ में आया? तो पहला शब्द क्या लिखा है? मसीह. तर पहिला शब्द काय लिहिला आहे की ख्रिस्त, मसीह के, आणि ख्रिस्ताचे, बाकी किसी के भी नहीं. अन्य कोणाचेही नाही. तो के का मतलब उसके साथ जुड़ा हुआ है, यानी सिर्फ मसीही के ही आपको क्या करना है? भय. किसका? सिर्फ उसका ही भय. कौन? किसका? जो बचाया, जो परमेश्वर की सेवा करने के लिए आया, अलग किया गया, हमारे लिए उद्धार का कारण बना, उसके ही भय में. आणि ख्रिस्ताच्याच केवळ भयामध्ये, याचा अर्थ हे आहे की अन्य कोणाच्या भयामध्ये नाही, परंतु केवळ ख्रिस्ताच्या भयामध्ये. का? कारण की ख्रिस्त आपल्यासाठी आला मानव बनून, त्याने आपल्याला वाचवलं, आपल्यासाठी प्राण दिला, म्हणून त्याच्याच भयामध्ये आपल्याला वाढवलं. हाँ, तो उसका ही भय आना चाहिए. तर तुमच्यामध्ये त्याचंच भय आलं पाहिजे. तो किसी इंसान का भय नहीं होना चाहिए. कोणत्या मनुष्याचं भय तुमच्यामध्ये नसावं. भय मतलब अभी यहाँ हम देखते भय, डर नहीं लिखा. आणि इथं भय लिहिलेलं आहे परंतु भीती नाही लिहिलेली. हाँ, इधर क्या लिखा है? भय. इथं भय भय लिहिलेलं और आहे. डर में फर्क है. आणि भय आणि भीतीमध्ये फरक है असतो. ना? अभी डर कैसा होता है? आता भय कसं असतं, नहीं, डर डर भीती डर. कशी असते, डर कैसा होता है? अभी ये मुझे मारेगा. भीती कशी असते, आता मुझे हा व्यक्ती पीडा मला देगा. मारेल, मला पीडा देईल, नहीं नहीं बाबा मुझे नहीं. मला नाही असं करायचं. हाँ, तो उस व्यक्ति से दूर हो जाता तर त्या व्यक्तीपासून ते लांब होतात, है, मारेगा. मारेल. अभी जैसे वो दारू पीने वाला पति मारता है, आता दारू पिणारा आपल्या बायकोला तो मारतो, औरत हमेशा उससे दूर रहती है, तर स्त्री नेहमी त्यापासून उसके लांब अंदर राहते. डर रहता है. तिच्यामध्ये भीती अभी असते. पी के आएगा, आता दारू पिऊन येईल, मारेगा. मला मारेल, अभी वो पी के आएगा, आता दारू पिऊन येईल, मारेगा. मला मारेल. ये डर होता है. आणि ही भीती और त्यांच्यामध्ये ये असते. डर के कारण बीवी उसकी कभी नहीं होती, आणि म्हणजे या भीतीमुळे त्याची पत्नी याची कधीच होत नाही. है ना? तो हमारे यीशु ने हमें मारा नहीं, इसीलिए हम यीशु को डरते नहीं. आणि आपल्या प्रभूने आपल्याला मारलं नाही म्हणून आपण त्याला घाबरत नाही. शैतान मनुष्य को मारता है, इसीलिए हर इंसान भूत को, दुष्ट आत्माओं को डरते हैं. आणि शैतान मनुष्यांना मारून टाकतो म्हणून प्रत्येक मनुष्य भूताला, दृष्ट आत्म्यांना, शैतानला घाबरतात. दुष्ट आत्माएं और भूत और शैतान यीशु के नाम से डरते हैं. आणि दृष्ट आत्मे, भूत आणि शैतान हे येशूच्या नावाने घाबरतात. क्यों?
का क्योंकि घाबरतात? वो इसलिए डरते हैं क्योंकि यीशु के पास अथॉरिटी है। मैंने आपको पहले ही कहा, अभिषिक्त यानी चुना हुआ है। तो किसका चुना हुआ है? हमारा चुना हुआ नहीं है, परमेश्वर का चुना हुआ है। ये दुष्टात्माएं, ये शैतान जानते हैं, इसलिए वो डरते हैं कहीं क्यों ये हमको खत्म न कर दे। आणि म्हणून प्रभू येशूला शैतान आणि दुष्ट आत्मे का घाबरतात? कारण की त्याच्याकडे अधिकार आहे, तो अभिषिक्त आहे, तो देवाचा निवडलेला आहे, मनुष्याचा नाही पण तो देवाचा निवडलेला आहे. आणि त्यांना माहिती की याच्याकडे हा अधिकार आहे आम्हाला संपवण्याचा, तर कधी यांनी आम्हाला संपवू नये, नष्ट करू नये, म्हणून ते प्रभू येशूला घाबरतात. डर के मारे वो कभी यीशु के निकट, आणि म्हणून डर भीतीमुळे ते कधी येशूच्या जवळ येत नाही. दूर करता है, तर भीती आहे ती दूर करून टाकते, लेकिन भय परंतु भय निकट लाता है जवळ घेऊन येतं. है ना। तो भय का मीनिंग क्या है? तर भयाचा अर्थ काय आहे? कि भय का मतलब मेरे यीशु, अभी यहाँ क्या लिखा है, अभी जैसे उदाहरण, अभी हमारे अंदर माँ बाप का डर नहीं होना चाहिए, भय होना चाहिए। तर आपल्यामध्ये आता आई वडिलांची भीती नसावी परंतु भय असावं. कैसा भय होना चाहिए? कसं भय असलं कि पाहिजे? अगर मैंने कुछ गलत किया जर मी काही तो चुकीचं मेरे केलं माँ बाप का नाम खराब होगा, तर माझ्या आई वडिलांचं नाव खराब होईल. ये भय होना चाहिए। तर हे भय आपल्यामध्ये असलं पाहिजे. इसे भय कहते हैं। और ये भय क्या करता है? फिर बच्चों को गलत काम करने से रोकता है। आणि हे भय काय करतं? मुलांना वाईट कामं करण्यापासून थांबवतं. अगर पत्नी में पति का भय नहीं रहेगा आणि जर पत्नीमध्ये पतीचं भय नसेल तो वो क्या नहीं करेगी, वो उसको आदर नहीं देगी और मान सम्मान नहीं देगी। कैसे भी ये जाना रे, क्या करता है रे, ऐसा बोलेगी। आणि ती त्याला आदर मान सन्मान देणार नाही, कसंही बोलले, जा ना इकडे जा असं भय बोलेल. बुद्धि की शुरुआत होती है। आणि भय ही बुद्धीची सुरुवात असते. भय बुद्धि लाता है, आणि भय हे बुद्धी घेऊन येतं. डर दूर करता है, आणि भीती लांब करून टाकते. भय बुद्धि देता है, आणि भय हे बुद्धी देतं, विवेक देता है, विवेक देतं, ज्ञान देता है, ज्ञान देतं, समझ लाता है। समज घेऊन तो येतं. भय का काम क्या है? तर भयाचं काम काय आहे? नजदीक लाकर जवळ आणून पवित्र रखना, पवित्र ठेवणं. और जो सही है वो काम करने के लिए मदद करना। आणि जे योग्य काम आहे ते काम करण्यासाठी सहायता करणं. तो इसीलिए हर विश्वासियों में मसीह का भय होना चाहिए। तर प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीमध्ये प्रभू येशूचं भय असलं भय पाहिजे. यानी रिस्पेक्ट, आणि भय म्हणजे आदर. कि मेरा यीशु जिसको मैंने नहीं चुना, जिसको मैंने कोई पैसा मंजूरी नहीं दिया, जो पिता की ओर से एक अभिषेक बोलकर मेरे लिए आकर क्रूस पर मर गया, जी उठा, उसे अथॉरिटी है ऊपर लेना नीचे डालना। तो इसीलिए अगर मैं गलत काम करूंगी, गलत काम करूंगा तो मुझे वो नरक डालेगा, आणि म्हणून प्रभू अच्छा काम करूंगी तो स्वर्ग लेगा। इसीलिए ये डर के मारे मेरा प्रभु देखता है, मुझे ये नहीं करना है। आणि म्हणून प्रभू येशू माझ्यासाठी या पृथ्वीवरती आला. त्याला मी नाही निवडला, देवाने निवडला माझ्या जीवनामध्ये. त्याला मी काही मजुरी दिली नाही, पण तरी सुद्धा तो माझ्यासाठी मेला, माझ्यासाठी तो अधोलोकात उतरला. मी जर काही वाईट काम केलं त्याच्या नजरेमध्ये तो मला स्वर्गात घेणार नाही, तो मला नरकात टाकेल. ह्या भीतीने आपण त्याला आदर द्यावा. तो इस रीति से भय क्या करता है ये, और हम मसीहों में ये भय की जरूरत है। आणि आपल्या ख्रिस्ती लोकांमध्ये देवाचं भय असण्याची गरज आहे. मेन प्रॉब्लम हमारा ये होता है कि हम परमेश्वर को भूल जाते हैं, आणि आपली मुख्य समस्या ही आहे की आपण देवाला विसरून जातो, सिर्फ खुद को स्मरण करते हैं। फक्त स्वतःला लक्षात ठेवतो परमेश्वर के उपकार को, परमेश्वर ने किए हुए काम को, बलिदान को भूल जाते हैं। आणि देवाच्या उपकारांना आणि देवाने आपल्यासाठी जे केलेलं आहे, जी कामं केली, जे बलिदान केलं त्याला विसरून जातो. और इसी कारण से मसीह लोग गलत काम करते हैं। आणि याच कारणामुळे ख्रिस्ती लोक चुकीचं काम करतात. तो भय क्या लाता है? बुद्धि लाता है। तर भय काय आणतं? बुद्धी आणतं. तो परमेश्वर को यहाँ लिखा है मसीह के भय से एक दूसरे के, अभी नेक्स्ट वर्ड क्या आया है? एक दूसरे के, आणि इथे लिहिलेलं आहे की ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या. तर पुढचा शब्द काय आलेला आहे? एकमेकांच्या. है ना। तभी एक दूसरे के हमें, यानी एक दूसरे यानी कौन? आता एकमेक म्हणजे कोण? हम एक दूसरे, हम जिधर, अभी मैं सोचो घर में गई तो घर में भी जितने सदस्य हैं उन एक दूसरा। आता एकमेक म्हणजे कोण? तुम्ही आणि मी यांच्या समजा मी घरात गेले तर घरातले जे सदस्य आहेत ते एक आपण एकमेक म्हणून आप जातो. जब फिर जो घर में रहते हो वो एक दूसरे के, आणि तुम्ही जे घरामध्ये येतात ते एकमेकांच्या. है ना। तो हम एक दूसरे के क्या करना है? तर आपण एकमेकांचं काय प्रभु करायचं आहे? ने हम आकर हमें एक दूसरे से कनेक्ट किया है, तर प्रभूने स्वतः येऊन आपल्याला एकमेकांशी जोडलेलं आहे, एक दूसरे से कनेक्ट किया है। एकमेकांशी जोडलेलं तो आहे. हमें एक दूसरे के यहाँ क्या लिखा है? अधीन रहो। तर इथं काय लिहिलं आहे की आपल्याला एकमेकांच्या अधीन राहायचंय. तो अधीन का मतलब क्या है? तर अधीनतेचा अर्थ काय आहे? आज्ञा पालन, और हाँ जो कहते हैं वो करना, यानी सबमिशन, यानी अपने आप को
दे देना। आणि जे इसका काही- मतलब ऐसा नहीं कि आप झुकना और ऐसा करना, ऐसा नहीं घुटने पे आना, उसका मतलब नहीं। उसका मतलब ये है जब सामने वाला आपसे कहता है वो आप करते हो, जो सामने वाला बोलता है वो आप करते हो, इसका मतलब आप अधीन हो, यानी आप उसके अंडर हो। आणि अधीनता म्हणजे एकमेकांना समर्पण करणं, त्या व्यक्तीच्या अधीन होऊन जाणं, त्याच्या अधिकाराखाली होऊन जाणं। याचा अर्थ हे आहे की तो जे व्यक्ती सांगतो ते आपण करणं। हम बाइबल में कितने लोगों के अधीन रहने के लिए कहा है? आणि बायबलमध्ये आपल्याला किती लोकांच्या अधीन राहायला सांगितलेलं आहे? पहला, हर एक इंसान किसके अधीन रहना है? परमेश्वर। सर्वप्रथम प्रत्येक मनुष्याने देवाच्या अधीन तो राहायचं। परमेश्वर जो कहता है वो करना है। तर देव जे काही सांगतो ते आपल्याला करायचंय। जब आप करते हो इसका मतलब आप परमेश्वर के अधीन हो। आणि ज्यावेळेस तुम्ही हे करता याचा अर्थ तुम्ही देवाच्या अधीन आहात। दूसरा, माँ बाप के, दुसरं आपल्या आई माँ वडिलांच्या बाप के अधीन रहना है। आई वडिलांच्या अधीन आपके राहायचं। माँ बाप आपको परमेश्वर ने दिए हैं, आणि तुमचे आई वडील तुम्हाला देवाने दिलेले तो आहेत। आपके माँ बाप के आप क्या करना है? अधीन रहना है। वो जो कहते हैं वो करना है। तर तुम्हाला तुमच्या आई वडिलांच्या अधीन राहायचं आहे आणि ते जे काही सांगतात ते तुम्हाला करायचं आहे। अभी ये बात तो हमें यीशु ने खुद ही सिखा दी है। आणि ह्या गोष्टी त्या येशूने स्वतः आपल्याला शिकवल्या। यीशु परमेश्वर के अधीन रहा, प्रभू येशू देवाच्या अधीन जो राहिला। परमेश्वर ने कहा वही किया। त्याला जे देवाने सांगितलं तेच त्याने उसे केलं। कहा यहूदा को चुन, त्याला सांगितलं यहूदा इस्करियोतीला निवड। है ना? उसे मालूम था ये मुझे पकड़ने वाला है, त्याला माहिती होतं आम्हाला पकडवणार आहे, धोका देणार आहे। तो भी परमेश्वर ने उसे कहा कि रात भर प्रेयर किया, रात भर की प्रार्थना में परमेश्वर ने उसे कहा कि बेटा तुझे यहूदा को भी चुनना है। आणि प्रभू येशूने पूर्ण रात्रभर प्रार्थना केली शिष्यांची निवड करायच्या पहिले, तर देव त्याला म्हटलं की तुला यहूदा इस्करियोतीला पण निवडायचं आहे। तो सुबह शिष्यों के पास जाने के बाद उसने सबसे, भले पहले नहीं चुना लेकिन सबसे लास्ट ही सही, लेकिन चुना। आणि सकाळ होताच आणि शिष्यांकडे गेला आणि सगळ्यात पहिला नाही परंतु शेवटचा काय आहे ना असा ना परंतु क्रमांकावरती 12 नंबर पे है यहूदा इस्करियोती, आणि 12व्या नंबरवरती आहे यहूदा इस्करियोती। लेकिन उसने चुना, परंतु त्याने निवडलं। है ना? तो उसने वो चुनकर आधी, मैं तेरे अधीन हूँ, मैं अपनी मर्जी से कुछ नहीं करूँगा। आणि त्याने यहूदाची निवड करून देवाला दाखवलं की देवा मी तुझ्या अधीनतेत आहे आणि स्वतःच्या इच्छेने मी काही करणार नाही। उसने कहा तुझे क्रूस पर मरना है, ठीक है पिता, क्रूस पर मरने के लिए तैयार। उसने कहा भी हे पिता हो सके तो ये प्याला मुझसे दूर कर, लेकिन फिर भी उसने क्या कहा? नहीं नहीं तेरी इच्छा पूरी हो, मेरी नहीं। आणि देवाने त्याला म्हटलं की तुला क्रुसावरती मरावं लागलं, तर तो म्हटलं ठीक आहे पिता मी क्रुसावर मरायला तयार आहे। आणि इथपर्यंत क्रुसावर जायच्या पहिले तो म्हटला की जर देवा हा प्याला माझ्यापासून दूर कर, पण माझी नाही तुझी इच्छा पूर्ण तो हो। अगर वो अधीन नहीं रहता, प्याला दूर करने को कहता, तो वो बलवा करने वाला, अहंकारी, घमंडी होता। आणि तो जर अधीनतेत राहिला नसता देवाच्या, तो जर प्याला त्याने दूर करायला सांगितला असता तर तो बंड करणारा, अहंकारी आणि घमंडी झाला असता। फिर वो माता पिता के अधीन रहा, तो आई वडिलांच्या अधीन राहिला है ना? जोसेफ की और माता मरियम के आणि योसेफाच्या आणि माता मरियमच्या 30 साल लगा उसे, आणि 30 वर्ष लागले 30 त्याला। साल तक वो माता पिता के अधीन रहा। आणि 30 वर्षापर्यंत तो आई वडिलांच्या अधीन जोसेफ राहिला। जल्दी चला गया, आणि योसेफ लवकर निघून गेले, लेकिन माँ के अधीन रहा। परंतु प्रभूच्या आईच्या अधीन राहिले। यहाँ तक कि उसे मालूम है कि वो जो वो कलवरी क्रूस पर है, तो उसने भी क्या किया? अपनी माँ की चिंता कर उसने अपने शिष्य के हाथ में दे दिया। आणि इथपर्यंत की प्रभू येशू कल्वरी क्रुसावरती होता, तरी सुद्धा एवढ्या दुःखामध्ये त्याने आपल्या आईची चिंता करून आपल्या आईला त्या शिष्याच्या हातामध्ये दिली। यीशु क्यों बच्चा बनकर आया मालूम है आपको? आणि येशू का बालक बनून आला? जब आदम बड़ा होकर आया तो यीशु भी तो बड़ा होकर आ सकता था ना। आणि जसं आदम मोठा होऊन आला डायरेक्ट, तसं प्रभू येशू पण येऊ शकत होता। 30 साल का था आदम, आणि आदम 30 वर्षाचा होता, मतलब एक पुरुष था। आणि म्हणजे याचा अर्थ तो एक समजदार उसकी शादी लगा दी, मतलब एक पुरुष था वो, आणि त्याचा विवाह केल्याचा अर्थ तो एक चांगला पुरुष होता है ना? तो वैसे ही यीशु पुरुष बनकर भी आ सकता था, तसंच प्रभू येशू पुरुष बनून पृथ्वीवर येऊ शकत लेकिन वो होता, बालक बनकर क्यों आया? परंतु तो बालक बनूनच का इसका आला? कारण है स्त्री को स्थान देने की। याचं कारण हे आहे की स्त्रीला ते स्थान देण्यासाठी। हवा ने जो पाप किया था जिसके कारण उसका स्थान वो खो दी थी, आणि हवेने पाप केल्यामुळे तिने तिचं स्थान गमावलेलं, वो स्थान को वापस लौटाने के लिए उसने एक स्त्री के गर्भ का इस्तेमाल किया। आणि ते पडलेलं स्थान पुन्हा देण्यासाठी त्याने एका स्त्रीच्या गर्भाचा वापर केला। इसलिए एक माँ का स्थान वापस उस माँ के द्वारा, एक स्त्री के द्वारा जन्म लेकर एक माँ से उसका रिश्ता बन गया, तो उसने क्या किया? माँ को एक स्थान दिया फिर से। आणि स्त्रीच्या द्वारे जन्म घेऊन त्याचं एक नातं बनलं त्या स्त्रीसोबत, जसं आई आहे तसं त्याने आईला एक स्थान दिलं। फिर औरतों को स्थान दिया, त्याच्यानंतर स्त्रियांना त्याने स्थान दिलं, व्यभिचारी स्त्रियों को स्थान दिया, व्यभिचारी स्त्रियांना त्याने स्थान दिलं। जो स्थान वो स्त्रियां खो चुकी थी, आणि जे स्थान त्या स्त्रिया गमावून चुकलेल्या, आखिर में जब वो क्रूस पर था तभी भी उसने क्या किया? वो स्त्री को, यानी अपनी एक स्त्री को उसने किसके हाथ में दिया? शिष्य के हाथ में।
आणि ज्यावेळेस कधी क्रूसावरती प्रभू येशू त्याच वेळेस त्याने आपल्या आईला म्हणजे स्त्रीला एका शिष्याच्या हातामध्ये दिलं, ताकि हर एक पुरुष यीशु के समान, यूहन्ना के समान हो, जो स्त्री को संभाले। का? कारण की प्रत्येक पुरुष प्रभू येशू सारखा असावा आणि यूहन्ना सारखा असावा। का? कारण की त्यांनी त्या स्त्रीला सांभाळून तिची रक्षा करावी। इसीलिए यीशु बच्चा बनकर आया। आणि याच कारणामुळे प्रभू येशू बालक बनून वो आला। बड़ा होकर भी आ सकता था, तो मोठा होऊनही येऊ शकत होता, तो वो माता पिता के अधीन रहा। तो आई वडिलांच्या अधीनतेत राहिला। तीसरा हमें किसके अधीन रहने को कहा है बाइबल में? तिसरं आपल्याला कोणाच्या अधीन राहायला सांगितलं बायबलमध्ये? प्रभु के दास दासों के अधीन। आणि प्रभूच्या दास आणि दासांच्या अधीन। क्योंकि बाइबल ऐसा बताता है कि प्रभु के दासों के अधीन, पढ़ सकते हैं उसका वचन हिब्रू 13:17 में। आणि इब्रिकांस पत्र अध्याय 13:17 मध्ये वाचू शकता। हिब्रू 13:17। इब्रिकांस पत्र अध्याय 13 त्याचं वचन 17, आपल्या अधिकारांच्या आज्ञेत राहा। हाँ, आपके ऊपर जो प्रभु ने दास रखे हैं, अधिकारी रखे हैं, प्रेरित रखे हैं, भविष्यवक्ता रखे, सुसमाचार प्रचारक रखे, उनके अंडर रहो, उनके अधीन रहो। वो जो कहते हैं वो करो, वो जो कहते हैं वो करो। अधीन रहो मतलब वो जो कहते हैं वो करो, आपको अच्छा लगे नहीं लगे तो भी करो। बहुत बार क्या लगता है, खूप वेळा काय वाटतं, ये लोग बताते हैं हम क्यों करें, आणि हे लोक आम्हाला सांगतात आम्ही काय करायचं, हम इनका क्यों सुने। आम्ही यांचं कशाला ऐकायचं? लेकिन बाइबल बताता है हमें इनके अधीन रहना, वो जो कहते हैं। क्यों? क्योंकि प्रभु ने उनको अभिषेक किया है, प्रभु ने उनको चुना है, इसीलिए उनका हमें क्या करना है, अधीन रहना है। आणि बायबल सांगतं आपल्याला की आपल्याला आपल्या अधिकाऱ्यांच्या म्हणजे पास्टांच्या दासांच्या अधीन राहायचंय। का राहायचंय? कारण की देवाने त्यांना निवडलेलं आहे, देवाने त्यांना अभिषेक केलेला आहे, म्हणून आपल्याला त्यांच्या अधीन राहायचंय। तो उनके पास अथॉरिटी है, तर त्यांच्याकडे अधिकार आहे, उनके पास अथॉरिटी है कि वो प्रभु के चुने हुए हैं और उनको प्रभु ज्ञान दिया है। कुछ भौतिक ज्ञान, शारीरिक ज्ञान, आत्मिक ज्ञान दिया गया रहता है। आणि त्यांच्याकडे अधिकार आहे। का? कारण की ते देवाचे निवडलेले आहेत आणि देवाने त्यांना ज्ञान दिलेलं आहे, अधिकार दिलेला आहे, काही शारीरिक, काही भौतिक, काही आत्मिक ज्ञान आहे, इसीलिए उनके अधीन रहना। आणि यासाठी त्यांच्या अधीन लेकिन आहे। वहाँ क्या लिखा है देखो, व त्यांच्या अधीन असा, कारण आपणास हिशोब द्यावायचा आहे। हाँ, उन्हें मालूम है कि आपका हिसाब देना है, लेखा देना है, आपके बारे में बताना है परमेश्वर को। परमेश्वर जब पूछेगा, है ना, ये आत्मे, है ना, तो जो जैसे हमने इतने सारे आत्मे के बारे में पढ़ा, तो मैं तो जब भी उपवास प्रार्थना था तभी तो मैंने प्रभु को बोला, प्रभु ये सगळे आत्मे माझ्यामुळे मागे नाही हटले का? प्रभु मी पहले ही दिन मैंने बोला, आणि उपवास प्रार्थना होती, उसी पहले दिन मैंने बोला था प्रभु को, प्रभु ये सारे आत्माएं मेरे कारण पीछे नहीं हटी। हाँ, तो आप उन्हें लाना। तो प्रभु तुम्ही त्यांना मैंने घेऊन ये या। बहुत ढूंढा, मी यांना खूप शोधलं, 3-4 बार फॉलो किया है, 3-4 वेळा फॉलो केलं आहे, लेकिन ये हट्टी जिद्दी बने रहे। परंतु हे हट्टी जिद्दी बनून राहिले। लोग अपने अभी कभी कोई लोग होता है ये चर्च जाना है मैं नहीं आऊँगा। काय लोक म्हणतात हा व्यक्ती चर्चा तो म्हणून मी येणार नाही। हाँ, कुछ लोग बहुत सारे ऐसे हट्टी जिद्दी है और उनके एरिया के लोग डर गए आणि खूप सारे लोक हट्टी जे आहेत त्यांच्या एरियातले लोक घाबरले, और इसीलिए वो लोग नहीं आ रहे। यासाठी ते लोक नाही तो आले। ऐसे बहुत सारे लोग हैं जो इनमें नाम दिए गए, आणि खूप साऱ्या लोकांचा असा समावेश या लोकांमध्ये आहे। तो हमें उनके बारे में बताना पड़ता है। प्रभु 4 वेळा गेलो तरी आले नहीं, ये लोग आ नहीं रहे, तो आप देखो प्रभु आपके हाथों में दिए, हमें उन्हें हिसाब देना पड़ता है। तो ये हिसाब हमें देना पड़ता है, प्रभु हमसे हिसाब लेता है। आणि म्हणून आम्हाला त्यांच्याविषयी हिशोब द्यावा लागतो की देवा आम्ही 4-5 वेळा गेलो तरी सुद्धा हे लोक आले नाही, भेटले नाही। आगे हिशोब द्यावायचा आहे हे समजून ते तुमच्या जीवाची राखण करतात। वो आपके बारे में, आपके लाइफ का वो क्या है, प्रोटेक्टर है। आपके लाइफ के क्या है, प्रोटेक्टर। तुमच्या जीवनाची ते रक्षा आपकी करणारे लाइफ आहेत। कौन है? तुमचं जीवन कोण आहे? हाँ, आपका लाइफ कौन है? यीशु। आपका लाइफ कौन है? आपका जीवन कौन है? तुमचं लेकिन जीवन उस कोण आहे? जीवन को बचाता कौन है? ते जीवनाला वाचवतो कोण? नहीं, प्रभु के दास। आप देखो, इसलिए आपके सामने वचन दिया ना, फिर से पढ़ो, फिर से पढ़ो। कारण आपणास हिशोब द्यावायचा आहे हे समजून ते तुमच्या जीवांची राखण करतात। ते तुमच्या जीवांची काय करतात, राखण। आपके प्राण की, आपके जान की, आपके जीवन की वो क्या करते हैं, रक्षण करते हैं, प्रोटेक्ट करते हैं, आपको बचाते हैं। आणि तुमच्या जीवाची, तुमच्या प्राणाची ते राखण करतात, रक्षा करतात। प्राण कौन लेता है? प्राण कोण घेतं? हाँ? प्राण कौन लेता है? प्राण कोण घेतं? हाँ, शैतान, मृत्यु। मृत्यु को ही शैतान कहा गया है, आणि मृत्यूला शैतान म्हटले गेले। बराबर है। तो हमेशा शैतान यानी मृत्यू का आत्मा ताक में रहता है, कब किसको ले। आणि नेहमी शैतान म्हणजे मृत्यूचा आत्मा ताकामध्येच असतो की कधी कोणाचा प्राण घ्यावा।
लेकिन कलीसिया में अब आने से, प्रभु के दासों के अंडर रहने से, वो जो कहते हैं वो करने से, तो आपके प्राणों का क्या होता है? रक्षा होता है। वो प्रार्थना करते हैं, आपके लिए मध्यस्थी करते हैं, इसलिए आपके प्राण सुरक्षित रहते हैं, इसलिए आपको मृत्यू नहीं आती। आणि मंडळीमध्ये आल्याने देवाच्या दासाचं ऐकल्याने तुमचे प्राण सुरक्षित राहतात, कारण की ते तुमच्या प्राणासाठी प्रार्थना करतात आणि तुमचे प्राण सुरक्षित राहतात, म्हणून तुम्हाला मृत्यू येत नाही। तो इसीलिए तीसरा पॉइंट हमें किसके अधीन रहने को कहा है? परमेश्वर का भय क्या करता है? परमेश्वर के अधीन कराता है। दूसरा माँ बाप के अधीन कराता है, तीसरा प्रभु के दासों के अधीन कराता है। आणि म्हणून तिसरा मुद्दा तुम्हाला कोणाच्या अधीन राहायला सांगितलेला आहे? तर देवाचं भय तुम्हाला देवाच्या अधीन करतं, देवाच्या दास आपल्या आई वडिलांच्या अधीन करतं आणि देवाच्या दासाच्या पण अधीन। हाँ, तो इसीलिए प्रियो बहुत जरूरी है आप तीसरा भी। अभी यीशु मसीह ने भी क्या किया? यीशु ख्रिस्ताने पण काय केलं? तो पण ख्रिस्तामध्ये त्याचे जे त्याला पण शिकवणारे होते ना, 30 वर्षापर्यंत तो पण मंडळीत जात होता ना, नव्हता जात होता ना, वो भी कलीसिया जाता था ना। तो कलीसिया में जब वो जाता था तो क्या उसने कभी ऐसा बोला, अरे मुझे क्यों सिखा रहे हो? आणि तो ज्यावेळेस मंडळीमध्ये जात होता त्यावेळेस तो असं कधी म्हटला का मला का शिकवता? अरे मैं तो परमेश्वर का ही पुत्र हूँ, मी तर देवाचा पुत्र आहे मैंने तो दिया ये वचन। आणि मीच ते वचन दिलेलं आहे। फिर जूने करार में मैं ही तो था, आणि जुन्या करारामध्ये मीच तो होतो। फिर तुम मुझे क्यों बता रहे हो? तर तुम्ही मला का सांगता? मुझे मत सिखा। आणि मला शिकू नका। ऐसा करके उसने किसी प्रभु के जो आराधनालय में वो जाता था, तो उस आराधनालय के जो शिक्षक थे और याजक थे, उनके वो अंडर रहा। वो नहीं कहता था अरे मैं ही खुद परमेश्वर हूँ, मेरे सामने बलि चढ़ा, मुझे होम बलि चढ़ा, ऐसा नहीं बोला। वो खुद फसल के समय में वो खुद मेमना लेके जाता था याजक के सामने, लेकिन उसने ऐसा कभी नहीं कहा कि मैं महायाजक हूँ। आणि म्हणून प्रभू येशू 30 वर्षाच्या वयापर्यंत ते जे याजक होते, जे धर्मगुरू होते, त्यांच्या अधीन राहिला। तो कधीच नाही म्हटला हे जे तुम्ही शिकवता ते नियमशास्त्र मीच दिलेलं आहे, तुम्ही माझ्याच अधीन राहा म्हणून। ऐसा नहीं कहा। म्हटलं इथपर्यंत की तो जो वरणाचा यज्ञ पशु पण याजकच्या समोर घेऊन जायचा। तो आज प्रभु हमसे यही कहता है कि तीसरा हमें किसके अधीन रहना है? प्रभु के दासों। चौथा, प्रभू आपल्याला आज हे सांगतो की तिसरा आपल्याला देवाच्या दासाच्या अधीन राहायचं आहे। चौथा आणि चौथा, हर स्त्री अपने पति के अधीन है। आणि प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीच्या अधीन असावं। हर स्त्री अपने पति के अधीन है। आणि प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीच्या अधीन असावं। उसका पति जैसा भी है, तिचा नवरा कसाही हर असावा, स्त्री ने उसके अधीन है। प्रत्येक स्त्रीने त्याच्या अधीन राहायचे बहुत जरूरी है। आणि हे खूप गरजेचं आहे। बाइबल हमें खास बताता है हर स्त्री पति, इसलिए कलीसिया को स्त्री कहा गया है, इसलिए हर कलीसिया प्रभु के अधीन रहना चाहिए, क्योंकि उसका पति कौन है? यीशु। तो यीशु जो कहता है कलीसिया उसके अंडर रहना है, उसको छोड़ के नहीं जाना है। आणि म्हणून प्रत्येक स्त्री, बायबल आपल्याला सांगते की प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीच्या अधीन असावं, हे करणं फार गरजेचं आहे। म्हणून मंडळीला स्त्री म्हटलं गेलेलं आहे आणि तिचा पती कोण आहे? तर प्रभू येशू आहे। म्हणून मंडळी प्रभू येशूच्या अधीन राहते आणि प्रभूला कधी सोडून जात नाही। पांचवा, तर पाचवं, उसके और एक है, और है, और जोर लगाओ दिमाग पे। वो तो हो गया ना, शिक्षकों में आ गया ना। हाँ, गवर्नमेंट के कौन बोला? हाँ, ताली बजाए उसके लिए। बाइबल में लिखा है हमारे जो गवर्नमेंट है, शासन चलाने वाले, कभी कभी हमारे मन के विरुद्ध गवर्नमेंट बैठ जाता है, तो भी हमें उनके अधीन रहना है। वो लोग जो लॉ रूल्स निकालते हैं, हमें उनके अंडर रहना है। इसलिए खास करके मसीह लोगों ने तो मसीह के भय से सब कुछ लीगली करना है, इलीगली अपने मन मर्जी से कुछ नहीं करना है। आणि बायबल आपल्याला सांगते की आपले जे अधिकारी आहेत, शासन आहे, त्यांच्या अधीनतेत आपल्याला राहायचं आहे। भलेही त्यांनी आपल्या मनाचे विपरीत नियम काढले तरी सुद्धा आपल्याला त्यांच्या अधीन राहायचं आहे। आणि ख्रिस्ती लोकांनी ते विशेष करून देवाचं भय बाळगून गव्हर्नमेंटच्या विरुद्ध इलीगली काही करायचं नाही। हाँ, तो इसलिए प्रियो प्रभु का वचन के अनुसार पांचवा क्या कहता है? हमें जो गवर्नमेंट है उसके अंडर रहना है। आणि म्हणून प्रभूच्या वचनानुसार पाचवा मुद्दा आपल्याला देव सांगतो की आपलं जे शासन आहे त्याच्या आपण अधीन राहायचं आहे। और सबसे लास्ट छठा लिखा है मैं एक दूसरे के अधीन रहना। आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे 6वं लिहिलेलं आहे की एकमेकांच्या अधीन तो राहायचं। एक दूसरे के अधीन रहते समय हम मसीह में हम जो लोग हैं, मसीह में जो लोग हैं, अविश्वासी का यहाँ नहीं आया है। आपको अविश्वासी के अंडर रहने के लिए नहीं कहा है। क्या कहा है? आप मसीह में हो, आपके घर में जो मसीह लोग हैं वो जो आपको कहते हैं आपको अंडर रहना है।
आणि इथं अविश्वासीबद्दल म्हणजे अन्नजातीबद्दल नाही सांगितलं, परंतु तुमच्या घरामध्ये जे ख्रिस्ती लोक आहेत तुम्हाला त्यांच्या अधीन राहायचंय. तो अन्य जाति लोग अगर सोचो आपके घर के लोग होंगे और वो आपको कुछ बोल रहे तो आप बोलोगे अरे बाबा ये तो मेरे घर के लोग हैं, तो प्रभु ने कहा एक दूसरे के अधीन रहो तो मुझे सुनना है. कभी कभी वो लोग गलत बताएंगे, तो उनका नहीं. मसीह लोग कभी भी एक दूसरे के लिए गलत नहीं सिखाएंगे. आणि जे तुमच्या घरामध्ये अन्नजाती आहेत, अविश्वासी आहेत, जे देवावरती विश्वास करत नाही, कधी कधी ते तुम्हाला चुकीचं सांगतील आणि तुम्ही म्हणाल की देवाचं वचन नव्हतं, एकमेकांच्या अधीन राहा, तर त्यांच्या अधीन राहू नका. कधी कधी ते चुकीचं शिक्षण पण देतील, परंतु तुमच्या घरामध्ये जे ख्रिस्ती बंधू आहेत, जे ख्रिस्ती लोक आहेत त्यांच्या अधीन राहा. तो घर में फिर चर्च में भी, घरामध्ये सुद्धा आणि चर्च में भी एक मसीह दूसरे मसीहों से बात करता है ना. आणि मंडळीमध्ये सुद्धा एक ख्रिस्ती दुसऱ्या व्यक्तीशी एक दूसरे को कुछ बताता है, एकमेकांना काही सांगतो उनके कुछ गलत बातों को बताता है कि ऐसा मत किया करो, नाश हो जाओगे. आणि त्यांच्या काही चुका सांगतात की तुम्ही असं करू नका, तुम्ही नाश व्हाल. तो वो सुनना है, तर हे आपल्याला ऐकायचं आहे. रिस्पेक्ट देना है, त्याला आदर उसे द्यायचा, ग्रहण करना है. त्या गोष्टींना ये नहीं ग्रहण बोलेंगे करायचं. अरे नहीं नहीं क्या तुम खुद का देखो, आणि असं नाही म्हणायचं की तुम्ही स्वतःचं जीवन बघा, मला नका शिकवू, मुझे मत सिखाओ, मला येऊन शिकू नका. ऐसा नहीं बोलना है. असं नाही बोलायचं. हालेलुया हालेलुया हालेलुया. तो ये बातें आपको खास यहाँ प्रभु बताता है. आणि या गोष्टी विशेष करून प्रभू तुम्हाला इथे सांगतो. तो आप मसीह के भय में एक दूसरे के अंडर होना जरूरी है. सबमिशन, आपका सबमिशन आपको अपने आप को दे देना, सामने वाला दे देना. अभी तीतुस की पत्री में क्या लिखा है, जो बड़े हैं उनके अंडर रहो, उनके अधीन रहो. तर ख्रिस्ताचे भय बाळगून तुम्हाला एकमेकांच्या अधीन राहणं फार गरजेचं आहे. अधीन राहणं म्हणजे समर्पण करणं, एकमेकांना देऊन टाकणं. जसं तिथाच्या पत्रामध्ये लिहिले आहे की तुम्ही एकमेकांच्या अधीन राहा. बाइबल के अनुसार लिखा है कि जो काम करने वाले मजदूर है उन सारे वर्करों को किसके अधीन रहना है, बॉस के. आणि बायबलच्या अनुसार जे काम करणारे सेवक आहे, मजदूर आहे, त्यांनी आपल्या स्वामीच्या अधीन राहायचंय. लिखा है तुम अपने स्वामी जो कठोर है उनके भी अधीन रहो. आणि लिहिलेलं आहे की तुमचे जे स्वामी कठोर आहेत, चांगले फक्त नाही पण तुझे कठोर आहेत त्यांच्या पण अधीन राहा. अच्छों के अधीन रहना बहुत आसान है, आणि चांगले लोक चांगल्या स्वामींच्या अधीन राहणं खूप लेकिन जो सोपं आहे. कठोर होते हैं, परंतु जे कठोर असतात, ज्यादा काम कराते हैं, जास्त काम करतात, 9 बजे का टाइमिंग है, 9-10 बजे क्यों आए, आणि 9 वाजताचा वेळ आहे, तुम्ही 9 वाजून 10 मिनिटांनी का आले, ये गलत है. आणि हे चुकीचं आहे. ऐसा तो फिर बोलता काय ना 10 मिनिटं उशीर आला तरी हा माणूस खडूस. तर म्हणते ते क्या हो गया, 10 मिनिट लेट आहे तो ये खडूस बोल. तो अपने बॉस को आप खड़ूस नहीं बोल सकते, तुमच्या स्वामीला तुम्ही खडूस नाही दोष नहीं लगा सकते. तुम्ही त्यांच्यावरती दोष नाही अगर लावू वो शकत. आपसे काम करा के ले रहा है तो नेचुरली आपका टाइमिंग 9 से 5 है, तो आपको 5 से पहले नहीं जा सकते. आणि ते जर तुमच्याकडून काम करून घेतात, तुमचा जो वेळ आहे तो 9 ते 5 आहे, तर 5 वाजताच्या अगोदर तुम्ही जाऊ शकत तो नाही. काम तो करा के लेगा, फुकट में पगार थोड़ी देगा. वो तो ऐसा सोचेगा कि मैं जितना पगार देता हूँ उससे ज्यादा काम कराऊं. आणि ते फुकटमध्ये पगार थोडे देतील, काम तर सही. करून घेतील. ते विचार करतात की मी जेवढा पगार देतो त्यापेक्षा जास्त या व्यक्तीने काम करावं. हर एक इंसान ऐसा ही होता है आणि प्रत्येक व्यक्ती असा असतो. है ना. तो बाइबल हमें बताती है कि मजदूरों ने अपने स्वामी के अधीन रहना है. बायबल आपल्याला सांगते की जे मजदूर आहेत त्यांनी आपल्या स्वामींच्या अधीन तो कभी राहायचं. कभी वो बुरे भी रहेंगे, आणि कधी कधी ते वाईट जरी उनकी असले, बातें अच्छी नहीं लगेगी, त्यांचं बोलणं आपल्याला तो आवडलं भी नाही, हमें अधीन रहना है. तरी सुद्धा आपल्याला अधीन ते बाइबल राहायचं. में उसका एक अच्छा उदाहरण है हागार. आणि बायबलमध्ये त्याचं एक चांगलं उदाहरण हाजिरा. आहे ते म्हणजे हागार. हाँ, तो पढ़ेंगे उस वचन को. आपण त्या वचनाला वाचू. मैं तब तक बताती हूँ. जेनेसिस 16:16 वर्स 9. आणि उत्पत्ती अध्याय 16 त्याचं वचन 9. आपको ये सब तो मालूम ही होगा कि सारा बांझ थी आणि तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की सारा ही वांझ होती. और वो मिस्र में जब वो लोग बिना परमेश्वर को बिना पूछे गए, बोलते हैं ना जब बिना परमेश्वर को पूछे कुछ भी काम करता है तो कुछ ना कुछ बुराई नजदीक आती है. आणि ते लोक मिश्रमध्ये देवाला न विचारता गेले, तर जसं देवाचं वचन सांगतं की देवाला न विचारता जर आपण काही काम केलं तर वाईट आपल्या जवळ येतं. जहाँ वो थे वहाँ अकाल था, लेकिन उन्होंने नहीं जाना चाहिए. आणि जिथं ते होते तिथं दुष्काळ पडला होता, तरी सुद्धा त्यांनी मिश्र देशात परमेश्वर ने नहीं मरने देता, आणि देवाने त्यांना मरून नसलं लेकिन दिलं. अपनी बुद्धि का सहारा लेकर वो लोग क्या हुए, मिस्र देश चले गए. परंतु स्वतःच्या बुद्धीचा सहारा घेऊन ते लोक मिश्र देशात गेले. मिस्र देश में जाने के बाद क्या हुआ, आणि मिश्र देशात गेल्यानंतर काय झालं, उस फिरौन की नजर सारा पे गई. अभी सारा ऑलरेडी तो बूढ़ी थी, लेकिन लगी नहीं रही थी वो बूढ़ी है. आणि सारा पहिले वृद्ध होती, परंतु ती वाटत नव्हती की ती वृद्ध आहे, जवानी दिखती थी. ती तरुण आप दिसायची. सोचो, जो अगर फिरौन ने उसके ऊपर देखा और उसे वो अच्छी लगी, मतलब आप सोच सकते हो सारा कितनी ब्यूटीफुल थी. आणि तुम्ही विचार करू शकता की फारोला ती आवडली, त्याने तिला पाहिलं, त्याची दृष्टी तिच्यावर बसली, तर तुम्ही विचार करा ती किती सुंदर आणि रूपवती होती. परमेश्वर को बिना पूछे काम करेंगे ना तो ऐसा घर पे विपत्ति आती है. आणि देवाला न विचारता काही काम केलं त्यावेळेस घरावरती अशी विपत्ती उसने येते. अपनी पत्नी, उसकी पत्नी को रख लिया. आणि त्या फारोने ते अब्रामाच्या पत्नीला ठेवून घेतलं. अब्राहम लड़ नहीं सकता, अब्राम लढू शकत नव्हता, फंस गया, फसून गेला परमेश्वर से दुहाई देने लगा. आणि देवाकडे तो आरोळी मारू लागला. इसीलिए परमेश्वर खुद उसे मदद के लिए आया. आणि म्हणून देव स्वतः त्यांना मदतीसाठी फिरौन आला. से लेके वहाँ जितने भी सभी लोग
पूरे शरीर से घायल हो चुके थे, बीमार हो चुके थे। आणि फिरौन पासून त्याच्या घरातले सगळे लोक शरीरापासून जखमी झालेले. फिरौन को मालूम पड़ गया ये अब्राहम की पत्नी है आणि फारोला शेवटी माहिती पडलं की अब्राहमाची पत्नी आहे. और उसे अब्राहम की पत्नी को उसको लौटा देगी। आणि त्याने पुन्हा अब्राहमाची पत्नी त्याला देऊन टाकली. परमेश्वर ने यहाँ तो अब्राहम को बचा लिया, देवाने तर अब्राहमाला वाचवलं. लेकिन सारा ने मिस्री जो दासी उसने दी थी, किसने, फिरौन ने जो दी थी वो अपने साथ लेकर आई। परंतु साराने जी मिस्री दासी फारोने दिली होती ती आपल्या सोबत घेऊन आली. सबसे बड़ी गलती काम अब्राहम और सारा ने किया। आणि सगळ्यात मोठं चुकीचं काम अब्राहम आणि कभी साराने भी केलं. अन्य जाति के लोगों को अपने घर में कभी नहीं रखना। आणि म्हणून अन्य जातीच्या लोकांना कधी आपल्या घरात ठेवू नका. परमेश्वर को नहीं मानते, जे देवाला मानत बाद में नाही प्रॉब्लम्स क्रिएट करेंगे। आणि नंतर ते लोक समस्या ऐसा ही उत्पन्न हुआ, करतात. सारा के हृदय में आई मेरी दासी है, चलो मैं इसको पत्नी बोलकर दे देती हूँ, तो मेरी जगह पे ये बच्चा जन्म देगी। आणि साराच्या हृदयामध्ये आलं की चला माझी दासी आहे म्हणून माझ्या पतीला ही पत्नी म्हणून देते, माझ्या ठिकाणी ही मूल प्रसूत करत. और वो गर्भवती हो गई, हाजिरा गर्भवती झाली. अहंकारी हो गई। आणि जशी ती गर्भधारणा झाली तशी ती सबसे पहले अहंकारी वो झाली. किसको तुच्छ देखने लगी? स्वामिनी को। आणि सर्व- उसकी स्वामिनी थी, भले उसने अब्राहम को दिया होगा तो भी सारा उसकी कौन थी? बॉस, स्वामिनी थी। आणि हाजिरा गर्भवती झाल्यानंतर सर्वात प्रथम ती साराला म्हणजे तिच्या स्वामीने तुच्छ लेखू लागली. भलेही साराने अब्राहमाला हाजिराला दासीला दिलं असेल तरी सुद्धा सारा जी होती ती स्वामीनीच होती. गलती हाजिरा की थी, उसने नहीं छेड़ना चाहिए था। आणि चुकी ही हागाराची होती, तिने सारा तुच्छ नाही बघायला पाहिजे होतं. और भी हाजिर सारा उसके साथ और अच्छा व्यवहार करते। आणि साराने तिच्यासोबत अजून चांगला व्यवहार केला आप असता. नोट करो, मसीह लोग है ना, बहुत अच्छा व्यवहार करते हैं, आणि तुम्ही एक गोष्ट नोटीस करा की ख्रिस्ती लोक खूप चांगला व्यवहार करतात. लेकिन जो अन्य जाति होते हैं परंतु जे अन्य जाती असतात उस भलाई को नहीं जान पाते, आणि ते त्या चांगुलपणाला ओळखत नाही भलाई के बदले में बुराई करते हैं। आणि ते चांगुलपणाच्या बदल्यात वाईटपणा करतात. आप नोट करो, आपने जितने अड़ोसी पड़ोसी अन्य जातियों को हेल्प किया होगा, किसी न किसी को पानी दिया होगा, हेल्प किया होगा, कभी कभी बहुत कुछ आप मदद, लेकिन वो लोग इस भलाई को नहीं समझते। तुम्ही लोक या गोष्टी लक्षात घेऊ शकता की तुमचे जे शेजारी पाजारी अन्य जाती त्यांना तुम्ही मदत केली असेल, पाणी दिलं असेल, खूप वेळा खूप गोष्टी दिल्या असतील तरी सुद्धा ते लोक या चांगुलपणाला ओळखत लेकिन नाही. आपके कमजोरी को वो लोग क्या करते, उंगली रखकर आपको छेड़ते। आणि तुमच्या जे कमजोरी आहे तिच्यावरती पाय देऊन ते लोक काय करतात, तुम्हाला अजून छेडतात. ये नहीं लगते का हम जिसको मदद करते हैं। आणि हा अन्य जातींचा स्वभाव आहे ज्यांना आपण मदत हाजिरा करतो. स्वभाव, आणि हागारीचा स्वभाव. हाजिरा ने क्या किया, जिसने अरे तू मेरे साथ अच्छा किया तो बांध से देख, मैं तो पेट से हूँ, मैं तो पेट से हूँ, मैं तो पेट से, उसे चिढ़ाने लगी। हाजिरा ने, सारा ने क्या किया, उसको तकलीफ देने लगी। स्वामी नहीं थी ना, तू मुझे, अरे मुझे तकलीफ देगी तो मैं तुझे तकलीफ दूंगी, तू होती कौन है, तू तो मेरी काम वाली है, तेरे को अच्छी दिखाती, फिर उससे और टॉर्चर करने लगी। आणि जशी हागार गर्भवती झाली तशी ती साराला तुच्छ लेखू लागली का, कारण की सारा वाद होती आणि हाजिरा गर्भवती झालेली. परंतु सारा ही स्वामिनी होती, तिच्याकडे अधिकार होता. मग तिने बघितलं तिचं ही मला तुच्छ जाणते, तर मी तो अधिकार वापरून साराने त्या हाजिराला त्रास देऊ लागला. भाग गई हाजिरा, सहन सह नहीं सकी, आणि साराचा त्रास हाजिरा सहन करू शकली नाही, ती पळून गेली. भाग गई, पानी का तकलीफ, पळून गेल्यानंतर पाणी नव्हतं. क्योंकि उधर तो जंगल है सब, मरुभूमि, मरुभूमि मतलब मालूम है ना, वाड़ू रहते सब, पानी नहीं मिलता है, आणि तिथं सगळं वाळवंट आहे त्यामुळे तिथं पाणी नसतं. मरने के लिए थी, आणि मरण्यावरती होती. बच्चा भी मरता वो भी मर जाता। आणि मूल पण मेला असतं ती पण मेली असती. अब्राहम को स्मरण करके उसने क्या किया, परमेश्वर ने स्वर्गदूत वहां भेज दिया, आणि अब्राहमाची आठवण ठेवून देवाने तिथं स्वर्गदूत पाठवला, उसे पानी पिलाया, तिला पाणी पाजलं. और देखो क्या कहा, क्या हाँ हाँ हाजिरा तूने बहुत अच्छा काम किया, भाग गई, ऐसे ही भाग जाना, अभी तुम मिद्यान में या सऊदी में भाग जा, ऐसा नहीं बोला, मालूम है क्या बोला, देखो परमेश्वरचा दूत तिला म्हणाला, तू आपल्या धनिनीकडे परत जा. हाँ, वापस तेरी स्वामिनी के पास जा, तेरी धनी जो है उसके पास लौट जा, आणि तिच्या हाताखाली तिचे शोषित राहा. हाँ वो जो कर रही है वो सह, क्यों, क्योंकि तू उसके अंडर में रहने वाली उसकी कौन है, और वो तेरी स्वामिनी है, इसे सबमिशन कहते हैं। तो दर्द भी उठाने के लिए बोला है ना। तो कभी कभी अपने बॉस हमारे ऊपर, और अगर हम बॉस के साथ अच्छा रहेंगे तो वो हमें जानबूझ के नहीं करेंगे, लेकिन मसीह होने के नाते कभी कभी, अभी संसारिक में बात बताती हूँ, कभी कभी मसीह सोच रानिया भी काम पे जाती है तो नेचुरली उसकी जगह पे जितने लोग हैं वो सब अविश्वासी है। आणि विचार करा, आणि आता जिथं कामात जाते तिच्या ठिकाणी जेवढे लोक आहेत ते अविश्वासी आहेत. अंधेरा अंधेरा ज्वाइंट हो जाता है, तर अंधकार अंधकार मॅच प्रकाश मैच नहीं होगा, आणि अंधाराशी प्रकाश मॅच नाही होत. अंधकार छलेगा उसको, आणि हे नैसर्गिक आहे की अंधकार तिला त्रास तो देईल. उसको जॉब चाहिए तो तो तिला अपने काम मालिक के पाहिजे. अंडर रहना है और सहना है, जैसे यहाँ दिए
तर तिला जर काम पाहिजे तर आपल्या स्वामीच्या अधीन राहायचं आणि सहन करायचं, जसं इथे और दिलेलं आहे. ज्यादा प्रेयर करना है कि प्रभु मेरे काम की जगह में तेरा प्रकाश चमकने दे, मेरे बॉस के ऊपर प्रकाश चमकने दे, मेरे साथ जितना स्टाफ है उन स्टाफ के ऊपर तेरा प्रकाश चमकने आणि दे. जास्त प्रार्थना करायची आहे की प्रभू माझ्या कामाच्या ठिकाणी तुझा प्रकाश चमकू दे. माझा बॉस आहे आणि माझे जेवढे स्टाफ आहेत, जे मेंबर आहेत, त्या सगळ्यामध्ये तुझा प्रकाश तो चमकू वो दे. सताएंगे नहीं. आणि ज्यावेळेस प्रकाश चमकत त्यावेळेस ते सतवणार नाही. अक्सर जो यहाँ आते हैं वो अपने काम के लोगों के लिए प्रेयर नहीं करते, जो काम पे उनके साथ जो स्टाफ है उनके लिए प्रेयर नहीं करते, मालिक के लिए प्रेयर नहीं करते. आणि नेहमी काय होतं, इथे जे लोक येतात ते आपल्या बॉससाठी, आपल्या स्वामीसाठी, आपल्या स्टाफसाठी प्रार्थना करत नाही और इसीलिए उन्हें सताव से गुजरना पड़ता है. आणि म्हणून त्यांना सताव त्रासातून जावं लेकिन लागतं. जबकि अगर वो प्रेयर करेंगे अपने मालिक के लिए कि प्रभु उसके अंदर मेरे लिए प्रेम दे और वो मेरा मेरा पगार बढ़ाए, मेरे साथ अच्छा व्यवहार करे, मेरे लिए विश्वास रखे, मैं जो काम करता हूँ वो उनको दिखाई दे, ऐसा करके प्रेयर करेंगे तो वो बॉस को दिखाई देगा कि अरे बाबा हाँ ये अच्छा काम करता है, ये दिखाई दे रहा है. आणि जर त्यांनी आपल्या स्वामींसाठी प्रार्थना केली की देवा त्यांनी मला सतून देऊ नको, त्यांच्यावर तुझा प्रकाश चमकू दे, माझ्यासाठी त्यांच्या हृदयात प्रेम दे, त्यांनी माझा पगार वाढू दे, मी चांगलं काम करतोय त्यांना दिसू दे, तर त्या स्वामीला दिसेल की अरे हा व्यक्ती चांगला आहे आणि हा चांगलं काम करतो. तो इस रीति से प्रियो बाइबल हमें बताता है हमें किसके स्वामी के भी अधीन रहना है. तर प्रियानं यासाठी बायबल आपल्याला सांगतं की आपले जे स्वामी आहेत त्यांच्यावर आपल्याला अधीन राहायचं आहे. हे पूर्ण लाईन वाचली 17ची. 16चं 9 वाचलं पुन्हा. 16चं 9 सांगितलं. पूर्ण वाचलं. हां पुन्हा. तो इस रीति से हम देखते स्वर्गदूत ने उसे वापस भेजा. आणि या पद्धतीने आपण बघतो की स्वर्गदूतांनी तिच्या स्वामिनीकडे तिला पुन्हा और इसलिए पाठवलं. जितने आप लोग काम करते हो आणि म्हणून जेवढे तुम्ही लोक काम करता काम करता अपने बॉस के अंडर रहो. तर आपल्या स्वामीच्या वो अधीन जो राहा. कहते हैं वो करो, ते जे सांगतात ते करा. क्योंकि वो उनका है. का कारण की ते सर्व काही आप त्यांचं उनके आहे. मजदूर हो, तुम्ही त्यांचे मजदूर आहात, आपको उनका ही सुनना है. तर तुम्हाला त्यांचंच ऐकायचं आहे. अपनी मनमर्जी से आप उनका नहीं कर सकते. आणि तुम्ही स्वतःच्या मर्जीने त्यांच्या इथं काही करू शकत तो नाही. आप उन्हें पूछना, वो जो आपको बताते आप करो. आणि ते जे काही तुम्हाला सांगतात त्या गोष्टी तुम्ही करा. वो रीति के अनुसार अधीनता में है. आणि या रीतीनुसार अधीनतेमध्ये तो आहे. इसीलिए प्रियो बाइबल हमें बताता है मसीह के भय से एक दूसरे के अधीन रहना है. तो एक मसीह होने के नाते हमें मसीही लोगों के अधीन रहना है. आणि म्हणून बायबल आपल्याला सांगतो की ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन राहता. आपण ख्रिस्ती असल्याच्या नात्याने एकमेकांच्या अधीन तो राहायचं. हमें एक दूसरे के लिए सेवा करना है, तर आपण एकमेकांसाठी सेवा करायची, एक दूसरे के लिए अच्छा करना है. एकमेकांसाठी चांगलं ये करायचं आहे. मीनिंग हमें यहाँ बताता है हमें एक दूसरे के साथ विश्वसनीयता रहना है. आणि हा अर्थ इथं आपल्याला सांगतो की आपल्याला एकमेकांसोबत विश्वास योग्य राहायचंय. तो आओ हम कुछ वचनों को पढ़ेंगे आपण काही वचनं और वाचू उससे हम सीखेंगे. फिलिपियों की पुस्तक अध्याय 2 उसका 3. आणि आपण वाचू फिलिपिकरांस पत्र अध्याय 2 त्याचं वचन 3. फिलिपियों की पुस्तक फिलिपिकरांस पत्र अध्याय 2 अध्याय 2 उसका 3. वचन 3. तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना. हाँ क्या लिखा है यहाँ पर फिर से. तट पाडण्याच्या हाँ विरोध मत करो. आप अगर अधीनता आपके अंदर है, आप एक दूसरे के अधीन रहते हो, तो जो सामने वाला आपको कहता है उसका विरोध मत करो. क्योंकि जब हम सामने वाला कुछ कहता है, अभी मैं भी बोलती हूँ, मैं भी हमारे एरिया में जो बच्चे खेलते रहते हैं, मुझे मालूम है अगर आज मैं उन्हें क्रिकेट खेलने दूंगी तो आगे क्रिकेट का बहुत बढ़ जाएगा. इसलिए मैं जब भी क्रिकेट खेलने जाती हूँ मैं अंदर से देखती हूँ अरे आवाज आ रहा है, जाके बोले तक क्रिकेट नहीं करे, चल निकलो घर. क्यों? क्योंकि मुझे मालूम है आगे जाके यहाँ प्रॉब्लम्स होगा. आणि म्हणून आमच्या एरियामध्ये जेवढे मुलं क्रिकेट खेळतात त्यांना मी ओरडते. का कारण की पुढे जाऊन काही समस्या उत्पन्न तो होऊ. कोई लोग मुझे बोलते हैं आप हमारे बच्चों को, मैं बोला तो घर में रखो ना, ये रोड है, रोड ही रखने का. तो विरोध क्यों किया उन्होंने? क्योंकि उन्हें अच्छा नहीं लगा. तर ते म्हणतात की आमच्या मुलांना तुम्ही का ओरडता. तुम्ही म्हणते की तुमच्या मुलांना घरात ठेवा, हा रस्ता आहे तर रस्ताच राहायला पाहिजे. का त्या लोकांनी विरोध केला? कारण की त्यांना ते आवडलं नाही. तो विरोध कब आता है? जब उन्हें पसंद नहीं आता. आणि विरोध कधी येतो? ज्यावेळेस त्यांना पसंत येत नाही, काही गोष्टी आवडत नाही. इसलिए मैं चर्च में भी हमेशा बच्चों को, माँ बाप को क्यों बोलती हूँ कि आप अधीनता बच्चों को सिखाओ. इसलिए इसका कारण ये है, नहीं तो हमारे भी बच्चे कम नहीं है. ये जो अन्य जाति के बच्चे हैं ना उनसे जैसे फर्क इतना है, ये मसीह है और वो अन्य जाति, बस यही एक फर्क है, बाकी कम नहीं. आप उन्हें ढीला छोड़ दो, उनके ऊपर उनके माँ बाप दूसरी जो दुनिया में रहते, ये उस बैठने वाले जगह पे चलेंगे, दौड़ेंगे, चिल्लाएंगे. क्रिकेट का बैट भी दे दो तो अंदर क्रिकेट भी खेलेंगे लोग. आणि म्हणून मी इथे येणाऱ्या पालकांना सांगते की आपल्या मुलांना आपल्या अधीनतेत ठेवा. आपण बघतो की आपली ख्रिस्ती मुलंही कमी नाही आहेत. फक्त एवढंच काय की ते आम्ही जाते, यांचं नाव ख्रिस्ती आहे, परंतु यांना पण डील दिली. जर मोकळं सोडलं तर हे पण काय करतात, तिथं दाद्यावरती चालतात आणि जर जमलं तर क्रिकेट सुद्धा खेळतील. हाँ क्रिकेट भी. इसलिए तो मैंने जो बच्चे वाले लोगों को आने के लिए क्यों सैटरडे को मना किया. आणि ज्यांना मुलं आहेत त्यांना येण्यासाठी मी शनिवारी मनाई का केलेली उसका आहे? कारण ये था. त्याचं कारण हे होतं. आपको समझ में आ रहा है? तो बहुत जरूरी है. तो विरोध कब किया जाता है? जब हमें अच्छा नहीं लगता.
बुरा लगता है, घमंड होता है, तब लोग विरोध करते हैं। आणि विरोध कधी केला तर ज्यावेळेस काही गोष्टी आपल्याला आवडत नाही, पसंत येत नाही आणि आपल्यामध्ये अहंकार असतो त्यावेळेस लोक विरोध करतात. अच्छी बातों के लिए हमेशा हमें सबमिशन होना चाहिए, आणि चांगल्या गोष्टींसाठी नेहमी आपण समर्पित असलं पाहिजे है ना. तो यहाँ लिखा है विरोध, अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने झूठी बड़ाई के लिए कुछ ना करो. हम मसीह है, एक दूसरे के अधीन रहना है, प्रभु के भय में, मसीह के भय में. परमेश्वर हमारे साथ है, इसलिए झूठ बताने के लिए, यानी मेरे सामने अच्छा दिखाते, सब लोग मेरे सामने अच्छा काम करते, लेकिन मेरे बाद में क्या सचमुच कोई लोग मोबाइल देखते बैठेंगे, अंदर जाते, अंदर जाएंगे किचन में, अंदर बैठ के मोबाइल में या फिर लड़कियां बात में आपस में बातचीत करती रहती है. आणि माझ्यासमोर सगळे लोक चांगलं दाखवतात पण तो आतमध्ये गेल्याच्या नंतर मोबाईल बघत बसतात किंवा मुली एकमेकांशी बोलत बसतात. तो ये झूठी बड़ाई है ना, लोग बता रहे सेवा करने आए, पर अंदर जिन्होंने देखा वो लोग ही मालूम है. तो झूठा बड़ाई करो, झूठी के लिए कुछ मत करो. आणि लोकांच्या समोर वाटतं की हे सेवा करायला, पण तुझे लोक आतमध्ये बघतात त्यांनाच माहिती, तर खोटा डोल मिळवण्यासाठी काही करू नका. मैं तो बोलती हूँ आप मसीह होने के नाते एक दूसरे से झूठ भी मत बोलो. आणि मी तर म्हणते तुम्ही ख्रिस्ती असल्याच्या नात्याने एकमेकांशी खोटंही बोलू नका. ये बहुत बुरी बात है जब एक दूसरे से झूठ बोलते हो आप. आणि हे खूप वाईट गोष्ट आहे ज्यावेळेस तुम्ही एकमेकांशी खोटं बोलता. आप जो बोलना सच बोलो, सामने बोलो. आणि तुम्हाला जे काय बोलायचं खरं बोला, त्या व्यक्तीच्या तोंडावर बोला. हाँ, मैं भी बोलती हूँ, कुछ लोग मेरे से पैसा मांगते, मैं तो ओपनली बोलती हूँ, तेरा हाथ इतना भारी है, मैं नहीं दूंगी. आणि काही काही लोक माझ्याकडून पैसे मागतात त्यावेळेस मी त्यांच्या तोंडामध्ये तुमचा हात एवढा भारी आहे, मी नाही पैसे अरे देणार. नहीं दूंगी, तेरा घर पे कोई भी आने दे, तुझे मालूम होना चाहिए. मैं बहुत बार बोला है, जो भाड़े पे घर पे रहते उन्होंने अपना भाड़ा पहला बाजू में निकालने का. आणि तुमच्या घरामध्ये तुमच्या घराच्या दाराच्या समोर कोणीही येऊ द्या, मी तुम्हाला पहिले सांगितलं आहे, जे लोक भाड्याने येतात त्यांनी भाडं पहिले बाजूला काढा. क्यों? क्योंकि भाड़ा नेचुरली जो भी घर भाड़े पे देता है उसको क्या लगता है, मेरा बराबर से 4,500 भाड़ा मिलना चाहिए घर पे. आणि जो व्यक्ती भाड्याने घर देतो त्याला हमेशा वाटतं की माझं जे 4,500 भाडं ते वेळेवरती भेटलं नहीं पाहिजे. लिया तो बोलेगा अच्छा आदमी नहीं है, इसको खाली करने को बोलेगा. आणि जर वेळेवर भाडं दिलं नाही तर ते म्हणतात चांगला व्यक्ती नाही, याला खाली करायला सांगा. गवाही किसकी खराब होती है? तर साक्ष कोणाची यीशु की भेटते? खराब होती है ना. प्रभू येशूची उन्होंने क्या भेटते. सोचा, अरे ये यीशु की है, अच्छा मेरे को धोखा नहीं देंगे. आणि त्यांनी काय विचार केला की ही प्रभू येशूची आहे, ही मला फसवणार तो नाही. इसमें टीवी नहीं लेना चाहिए, तर हिने टीव्ही नाही घेतला पाहिजे, कपड़े नहीं लेना चाहिए, कपडे नाही घेतले पाहिजे, परंतु क्या लेना चाहिए, परंतु काय घेतलं पाहिजे, पहला भाड़ा बाजू में निकालना चाहिए. परंतु जर भाडं नाही राहतं तर पहिले भाडं बाजूला क्यों? काढायचं. इसके पास जो कपड़े हैं वो पहनकर वो घर में रह सकती है, का कारण की हिच्याकडे जे कपडे ऑलरेडी आहेत ते घालून ते घरात टीवी राहू बिना शकते. देखे जी सकती है, आणि न टीव्ही बघता ही जगू लेकिन शकते. घर नहीं तो रास्ते पे रहना पड़ेगा. परंतु जर घर नाहीये तर रस्त्यावर राहावं लागेल. तो भाड़े पे घर पे रहने वाले लोगों ने अपना भाड़ा पहले बाजू में रखने का. तर जे लोक भाड्याने राहतात त्यांनी आपलं भाडं पहिले बाजूला फिर लोग मुझे काढायचं. कभी बोलते, तुम्ही बोलते टीव्ही घ्यायला पैसे होते का? हा? तर लोक एवढे महागाचे कपडे घ्यायला तुम्हाला पैसे होते, भाडं का नाही भरलं? तुम्ही लोगों कहते हो की तुमको टीवी लेने के लिए महंगे कपड़े लेने के लिए पैसे तो भाड़ा क्यों नहीं माझ्याकडे भरता? पैसे नाही, मी तुम्हाला देऊ शकत नाही. हे कशाला खोटं बोलायचं? जे काही त्या माणसाला खरं सांगायचं, तुझी काय चूक आहे. और मेरे पास पैसा नहीं, मैं आपको नहीं दे सकती, ऐसा झूठ क्यों बोलना, परंतु जो कुछ हमें खरा सच बोलना। बोलना है उस व्यक्ति की गलती उसको बताना है. नहीं तो वो सुधरेंगे नहीं. अगर हम सच नहीं आप बोलेंगे जब तो तक व्यक्ति सामने सुधरेगा वाले की गलती है, जो उन्हें देखो, आप मसीह लोग भी एक आईने हैं, नहीं. आणि तुम्ही ख्रिस्ती लोक पण एक आरसा आहात. है ना. मैं कैसी हूँ मुझे भी दिख रहा है. आता मी कशी आहे मला दिसतंय का? आप मुझे बताते हो, तुम्ही मला सांगता. है ना. मेरे पति जो मुझे बताते हैं, तुम इधर गलती की, तुमने इधर गलती किया, तो वो मेरा आईना है, तो मैं उसे एक्सेप्ट करती हूँ, मैं उनसे बलवा नहीं करती. वो जब मुझे बोलते हैं, मैं कभी नहीं बोली कि नहीं अच्छा मैंने ऐसा किया नहीं, तुम झूठे हो. आणि माझे पती ज्यावेळेस माझी चुकी सांगतात, तुम्ही असं केलं तसं केलं, त्यावेळेस मी काही त्यांचा विरोध करत नाही, बंड करत नाही की नाही तुम्ही खोटं बोलता, मी अशी नाही म्हणून. मैं बोलती हूँ आगे ये गलती मेरे जीवन में तुमको नहीं दिखाई देगी, आणि मी म्हणते की पुढे जाऊन माझ्या जीवनात तुम्हाला ही चूक दिसणार नाही. क्योंकि आप आईने हो. का कारण की तुम्ही आरसा आहात. लेकिन आईने को अगर आप झूठा बोलोगे तो, आणि आरसा जर तुम्ही खोटं ठरवलं तर, खुद झूठे है ना. तो इसलिए कोई भी काम जो ये झूठी बड़ाई के लिए मत करो. आणि म्हणून खोटा डोल मिळवण्यासाठी काही करू नका. फिर दीनता से एक दूसरे को अच्छा समझो, यानी आप सबमिशन हो तो मेरा सामने वाला ये अच्छा है, मुझे इसके अधीन रहना है, ये अच्छा मसीह है, मुझे इसका सुनना है. तर नीतीने एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना. जर आपलं समर्पण आहे तर हा एक चांगला व्यक्ती आहे, हा चांगला ख्रिस्ती आहे, तर आपल्याला त्याच्या अधीन राहायचं आहे. आप पढ़ेंगे गलतियों की पुस्तक अध्याय 5 आपण वाचू गलतीकरण पत्र अध्याय 5 और उसका 13 आणि त्याचं वचन 13 से 15. बंधुजन हो, तुम्हाला स्वातंत्र्यतेकरिता पाचारण झाले. हाँ, आप छुड़ाए गए हो, आप स्वतंत्र लोग हो, मसीह के लोग हो. तरी त्या स्वातंत्र्यतेने देह वासनांना वाव म्हणून देऊ अपने नका. शरीर के कामों को पूरा मत करो. तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. हाँ, तो एक दूसरे के तुम क्या बनो, दास बनो, यानी अधीन हो जाओ. तो फिर क्या करना है, कारण जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.
हे एकच वचन पाळल्याने प्रभु ने कहा एक दूसरे से प्रेम कर, तो ये व्यवस्था पूरी करता है। लेकिन अगर हे एकच वचन पाळण्याने अवघे नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यात आले आहे। परंतु तुम्ही जर एकमेकांना चावता व खाऊन टाकता तर परस्परांच्या हातून एकमेकांचा संहार होऊ नये म्हणून हाँ, तो जपा। इसीलिए मसीह लोग एक ही मसीह दूसरे मसीहों का संहार करते, सत्यानाश करते, बुरा करते, ऐसा काम करते जिसके कारण क्या हो जाता है, झगड़े उत्पन्न हो जाते हैं या कुछ गलत काम उत्पन्न हो जाता है। आणि म्हणून एक ख्रिस्ती दुसऱ्या ख्रिस्तीचं नुकसान करतो, त्यांच्याशी वाईट वागण्याचा संहार करतो। म्हणून या कारणामुळे प्रभु ने भांडण कभी नहीं कहा एक मसीह दूसरे मसीह के सामने कोई बुरा काम करे, क्योंकि यीशु ने कहा अगर तेरे कारण किसी के भी कारण कोई अगर नाश हुआ या गलत पीछे हट गया या कुछ गलत काम हुआ तो उसके गले में क्या डालने को बोला है। इसलिए हो सके तो आप कोई गलत काम दूसरे मसीहों के साथ मत करो जिससे सामने वाला पीछे हट जाए। आणि म्हणून प्रभू येशू कधीच नाही म्हटलं की तुम्ही एकमेकांशी वाईट वागा, वाईट वागणूक करा, चुकीची कामं करा। त्यामुळे जो कोणी कोणाचं असं ठोकरचं कारण बोलतो, एकमेकांशी वाईट करतो, तर त्याच्या गळ्यामध्ये चक्कीचा पाट टाकून त्याला समजत टाकण्यास सांगितलेलं आहे। म्हणून तुम्ही ख्रिस्ती असल्याच्या नात्याने एकमेकांच्या सोबत काही वाईट काम करू नका, एकमेकांचं मसीह नुकसान लोग करू नका। स्ट्रांग भी होने चाहिए, सहने वाले होने चाहिए। आणि ख्रिस्ती लोक मजबूत असले पाहिजे, सहन करणारे असले पाहिजे। हाँ, सामने वाले जो सामने से आता है उसको सहन करने वाला, प्रतिकार करने वाला, रोक कर खड़ा रहने वाला होना चाहिए। आणि ख्रिस्ती व्यक्तीच्या समोर जे काही येतं त्याच्यासाठी त्यांनी मजबूतीने उभा राहणारा, प्रतिकार करणारा, त्या गोष्टी वाईट गोष्टी थांबवणारा असला पाहिजे। हम पढ़ेंगे पहला पत्रस आपण वाचू पहिले पेत्राला पत्र अध्याय 5:5। अध्याय 5 त्याचं वचन 5। हम गलतियों में थे ना, गलतियों का पुस्तक 6:2 पढ़ लो। आणि गलतीकरण पत्र अध्याय तुम एक दूसरे का भार उठाओ, इस प्रकार मसीह की व्यवस्था पूरी करते हो। तो हमें क्या करना है, अभी पहला पत्रस 5:5 पढ़ेंगे। एक दूसरे के लिए हेल्प करना है, एक दूसरे का भार उठाना है, एक दूसरे को मदद करना है। तसेच तरुणांनो वडिलांच्या अधीन राहा। हाँ, जितने जवान है आप किसके अधीन रहो, प्राचीनों के, यानी जो उम्र में है, जिन्हें कोई पद है, जिनको स्थान है, आपके ऊपर है, उनके अंडर रहो। तुम्ही सर्वजण एकमेकांची सेवा करण्यासाठी हाँ, एक दूसरे की सेवा करो। आपको ये सोचना है कि मैं कैसे सामने वाले व्यक्ति की सेवा कर सकूं। हमेशा अपनी खुद की सेवा करा के मत लो, आप भी किसी की सेवा करो। हमेशा खुद ही करोगे, दूसरों से करा के लेना नहीं होना चाहिए। आप भी करना है, आप भी दूसरों की सेवा करना है। क्या आप कैसे कर सकते हो एक दूसरे की सेवा? तुम्ही एकमेकांची सेवा कशी करू शकता? किसी रिक्शा का भाड़ा भर दिए। हाँ, जैसे अगर आपके साथ कोई रिक्शा में बैठा है, आप उसका भाड़ा भरते हो, तो आप उसकी तरफ से सेवा कर रहे हैं। आणि जो कोणी तुमच्यासोबत रिक्षामध्ये बसलेला आहे, तुम्ही त्याचं जर भाडं भरता तर एक तर्फे तुम्ही त्याची सेवा करता। फिर साथ में खाना पीना हो। अभी तुम बोला, बोलो, फिर सब तू बोलेगा तो दूसरे लोग भी बोलना चाहिए ना। हाँ, सोचो खाना, ये बड़ा अच्छा पॉइंट बोला है। अगर आप सचमुच कहाँ पर जा रहे हो और आप खाने के लिए वड़ा पाव लिया या खाने का भूख लगा, तो सिर्फ अपना ही बिल मत भरो, उसका बिल भरो। आणि अच्छा तुम्ही नहीं, खरंच पुढे चाललेले आहात आणि तुम्ही काही खायला घेतलं तर स्वतःच फक्त बघू नका, त्या व्यक्तीचं पण बिल भरा। हाँ, तो कभी कभी क्या होता है, खुद ही खाते, दूसरों को ऐसे दूसरों के सामने खाते रहते। कोई लोग तो दूसरों के सामने ही खाते हैं। और मालूम है ना, ये मेरा चर्च का मेंबर है, मेरा विश्वासी भाई, मेरी विश्वासी बहन है, तो उसके बारे में भी हम क्या करना चाहिए, खाने के लिए सोचना चाहिए। आणि काय काय लोक घेताना स्वतःच खात बसतात, स्वतः दुसऱ्याचा विचार करत नाही, ते हा पण विचार करत नाही, हा ख्रिस्ती आहे, माझ्या चर्चचा मेंबर आहे, त्यासमोर घेऊन खातात। और कैसे सेवा कर सकते हो? देखो, चर्च में तो आपको खाना बांटने के लिए तो सेवा नहीं देंगे। आणि मंडळीमध्ये तुम्हाला जेवण वाढायची तर सेवा देणार नाही। देंगे क्या? देतील का? ऐसा कुछ काम तो नहीं देंगे, लेकिन आप बहुत, जैसे 2 बात इसने बताया, इस रीति से आप एक दूसरे की सेवा करते हो। ऐसे बहुत सारे प्रकार हैं, मुझे बताइए कैसे आप सेवा कर सकते हो? 2 गोष्टी ते यांनी सांगितलं, तर असे खूप सारे सेवेचे प्रकार आहेत, त्या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता। तर मला सांगा ते। चर्च में कुर्सी विर्सी लगाना। हाँ, अगर किसी को नीचे बैठने के लिए तकलीफ हो रही है तो आप उसको कुर्सी देना। अपनी को अगर कुर्सी नहीं है तो अपनी कुर्सी देना। आणि कोणाचा खाली बसायला त्रास होत आहे तर तिथे ज्या ठिकाणी खुर्ची नाही तर स्वतःची खुर्ची त्याला देणं। हाँ, तो ये आप उसकी सेवा करते हो। तुम्ही त्याची सेवा करता तीसरे तीसरे या पद्धतीने। और किसी को जरूरत लगे तो फाइनेंस भी कभी कभी। हाँ, अगर कभी कभी ज़रूरत फाइनेंशियली किसी की ज़रूरतें होती है तो आप उसे मदद कर सकते हो। इससे आपने उस समय उसको आपने मदद किया। और आणि काय काय लोकांच्या आर्थिक गरजा तुम्ही पूर्ण करता, त्या व्यक्तीला देता, ज्याच्याद्वारे तुम्ही त्याची एक सेवा केली। बताइए,
आप किसी को कपड़े देते हो, जब आप किसी को भी कपड़े देते हो, खास करके ऑलरेडी जो रिच है, जिनके पास बहुत है, आप उन्हें कपड़ा मत दो। ऐसे लोग हैं जो कलीसिया में जो गरीब है, आप उन्हें खुद से कभी गुप्त में कपड़े दो, उन्हें पहने हुए कपडे मत दो। तुम्ही काही काही लोकांना कधी कधी वस्त्र देता, परंतु जे लोक श्रीमंत आहेत, ज्यांना गरज नाही, अशा लोकांना देण्यापेक्षा जे कंगाल आहेत, मंडळीमध्ये गरीब आहेत, तशा लोकांना गुप्तपणे तुम्ही वस्त्र द्या। अपने अकेले में कभी आपको दिखाई देता है, चर्च में हम सबको मालूम है कौन किसकी परिस्थिति में, अगर आप उन्हें गुप्त में कपड़े दे दो जाकर, आणि चर्चमध्ये मंडळीमध्ये येणाऱ्या सगळ्या लोकांची परिस्थिती खुश हो आपल्याला जाते। माहिती आहे, तर तुम्ही गुप्तमध्ये त्यांना वस्त्र द्या, ते आनंदित होतील, खुश हो जाएंगे ते आनंदित होतील ना। एक बहन ने मुझे बोला, दीदी आप मुझे साड़ी नहीं देती हो। आणि एक बहीण मला म्हटली की दीदी तुम्ही मला साडी देत नाही। मैंने तेरे घर में 1.5 लाख करीब आता है, क्यों साड़ी दूँ? आम्ही 1.5 म्हटलं- लाख में से एक साड़ी ले ले। आम्ही म्हटले की तुमच्या घरामध्ये महिन्यात 1.5 लाख रुपये येतात, तर एवढे पैसे येत असताना मी कशा साडी देऊ? त्याच पैशातून एखादी साडी घ्या। वही साड़ी मैं किसी दूसरे को दे दूंगी तो एटलीस्ट वो पहनेगी, तुझे कीमत होगा। कबाड़ में फुल साड़ी है आणि इथं कपाटात पुऱ्या साड्या भरलेल्या आहेत ना, सबको दिखा दे, देखो मेरे कबाड़ आणि सगळ्यांना दाखवतात, बघा माझं कपाट कितना भरा हुआ है, किती भरलेलं आहे, इसमें मेरी साड़ी किधर दिखाई देगी? त्याच्यामध्ये मी साडी कुठे दिसणार? बराबर ना। तो उससे बेटर है मैं किसी और को वो साड़ी दे दूँ, आणि त्याच्यापेक्षा चांगला आहे की कोणत्या गरजवंताला मी ती साडी देऊ। है ना। तो आप कपड़े देकर भी आप उनकी सेवा कर रहे हो। आणि वस्त्र देऊन पण तुम्ही त्यांची सेवा करता। और बताइए, अजून सांगा। मला गरीब लोकांची सेवा करायला चांगली वाटते जरा। हाँ? जे गरीब रस्त्यावर फिरतात ते एक भिकमाग त्यांची सेवा करायला मला खूप चांगला आनंद वाटतो। हा पण आता आपल्याला कसं त्यांची सेवापेक्षा जास्त ख्रिस्ती लोकांची सेवा करायची, कारण तुम्ही जरी अविश्वासींना, गरीब गोरगरिबांना तुम्ही मदत करा, ती चांगली गोष्ट आहे, पण तुम्हाला न्यायाच्या दिवशी आहे ना, येशू म्हणेल मी उपाशी होतो, मला जेवण तू दिलं, मी नग्न होतो, तुम्हाला कपडे दिले, मी आजारी होतो, तू तुम्हाला भेटायला आलास, तर तुम्ही म्हणाल प्रभू मी तुझ्याबरोबर कधी केलं? तर प्रभू म्हणेल अशा यांच्यामध्ये पुन्हा एकाबरोबर तू केलंस ते मला बरोबर केलं। म्हणून आपल्याला येशूच्या माणसांबरोबर करायचं आहे। तुम्हाला कळालं? तुम्हाला तुम्ही रस्त्यात भिकारी दिसून दे, तुम्ही त्याला 100 रुपये द्या, 10 रुपये द्या, तुम्हाला जे द्यायचे द्या, पण तुमच्याकडून ख्रिस्ती लोकांना काय गेलं आहे हे गरजेचं आहे। और आप अन्य ख्रिस्ती जाति लोकांना झालं पाहिजे। आप अन्य जातियों को दान देते हो, कंगालों को देते हो, भिखारियों को देते हो, ये आप सेवा करते हो, अच्छी बात है, परंतु आपसे ज्यादा सेवा मसीह लोगों की होनी चाहिए, क्योंकि न्याय के दिन में प्रभु कहेगा मैं भूखा था तो तूने मुझे खाना दिया, मैं निर्वस्त्र था तूने मुझे वस्त्र दिए, न्याय होणार आहे आपला। और हमारा न्याय होने वाला है। आपल्याला न्यायाच्या टायमाला ही मदत होणार, जेव्हा तुम्ही एकमेकांची सेवा करताना ही आपल्या न्यायाच्या वेळेला आपल्याला खूप मदत होईल। और जब हम एक दूसरे की सेवा करते हैं तो न्याय के समय पे हमें ये बहुत सहायता हो आपण जाएगी। काय म्हणतो, मी तर गरीब आहे, और हम क्या कहते हैं, मी काय सेवा तो करणार? गरीब हूँ, मैं क्या सेवा कर सकता हूँ? पण आता आपण ह्याच सेवा बघतोय ना, लेकिन हम अभी यही सेवा को देखते हैं, त्याच्यामध्ये गरीब असणारा व्यक्ती सुद्धा करू शकतो। और ये सेवा एक गरीब रहने वाला व्यक्ति भी कर सकता है ना। जसं कुणाचे 10 रुपये भरणे, जैसा किसी का 10 रुपये 20 रुपये भरणे, 20 रुपये किंवा भरना, आपण काही खात आहोत त्याच्यातलं कुणाला तरी दुसऱ्याला पण घेणं, और जो हम खा रहे हैं उसमें से कुछ दूसरों को भी देना। है ना। तर या किंवा जसं तुम्हाला माहिती आहे आजारी आहे कोणतरी, और आपको मालूम है कोई तुम्ही बीमार जाऊन है, भेटता त्याला, आप जाके उसको उनको मिलते हो, तुम्ही पार्लेजीचं पाकिट, एक नारळाचं पाणी घेऊन गेलात, तर त्याने काय होतं की तुम्ही ख्रिस्ताची सेवा करताय। एका ख्रिस्ती व्यक्तीची सेवा करणं म्हणजे येशूची सेवा करणं। एक मसीह व्यक्ति की सेवा करना मतलब मसीह की सेवा करना। तुम्हाला कळाला अर्थ मी काय बोलले? आपको समझ रहा है? म्हणून तुमच्याकडून ही ख्रिस्ती व्यक्तीची सेवा झाली पाहिजे। और आपके द्वारा मसीह व्यक्ति की सेवा होनी तुम्ही चाहिए। तुमच्या नातेवाईकांना भले किती काही भागाचं किती पैसे खर्च केले ते नाही मोजले जाणार न्यायाच्या दिवशी। तुम्ही ख्रिस्ती व्यक्तींना काय केलं? तुम्ही तुमच्या घरात प्रार्थना ठेवली आणि त्यावेळेला तुम्ही त्यांच्यासाठी वाकलात, खाली वाकलात आणि त्यांच्यासाठी चांगलं जेवण ठेवलं मस्तपैकी। और आपने अपने अन्य जाति रिश्तेदार को कितना भी दिया तो वो गिना नहीं जाएगा, परंतु आप मसीहों की जब सेवा करते हो, काय काय होतं? आपने घर में प्रार्थना रखा और मसीह व्यक्ति के लिए आप सेवा कर रहे हो, उनको अच्छा भोजन दे रहे हो। पनीर, मटर पनीर, आपने मटर पनीर रखा है, दाल रखा है, भात, चावल पापड, रखा है, अचार, पापड़ और अचार, चिकन करी, असंच म्हणून तुम्ही वाढताय। और ऐसा स्वादिष्ट ते भोजन आप बांट रहे हो। तुम्ही करत आहात वो जो आप कर रहे हो ते मोजलं जाईल, वो गिना जाएगा, कारण तुम्ही एका कुणाबरोबर करता ते येशूबरोबर करता। क्योंकि आप एक मसीह व्यक्ति के साथ करते हो, प्रभु यीशु के साथ करते हो। जोपर्यंत तुम्ही येशूकडे पोचत नाही तोपर्यंत तुमची चांगुलपणा, तुमची सेवा, एका ख्रिस्ती व्यक्तीची तुम्ही सेवा करायचीच आहे तुम्हाला। असं नाही की जाणून बुजून फक्त नाही सुशीला डोळे मी तुमचीच सेवा करणार असं एकालाच पकडू नका। मंडळीत खूप लोक आहेत, एकेकाच्या आयुष्यात बघा, त्यांना बघा, तुम्हाला दिसतात अरे हे असे आहे, अरे आपण यांची मदत करू, आपण यांना हे यावर्षी आपण यांना हे करू। खूप जसं येशू काय म्हणाला,
मी परदेशी होतो, तुम्ही मला घरात ठेवलं. कधी कधी आपल्या आयुष्यात अशी कधी परिस्थिती येते, काही लोकांना राहायला या कुठून लांबून आलेले असतात, किंवा चला आता रात्र झाली, तुम्ही कुठं माझ्या दुसरीकडे राहा, आज माझ्या घरी झोपा. ना, जेव्हा तुम्ही राहायला घेऊन जाता त्यावेळेला तो व्यक्ती विचार करतो, अरे प्रभू ह्याला खूप आशीर्वाद दे. आता एवढ्या रात्रीच्या नाईट प्रेयरला माझ्याकडे काहीच नव्हतं, पण मला ह्या भाऊने घरी घेऊन गेला, चहा नाश्ता करवला आणि मला घरी पाठवलं. मला आशीर्वाद आहे. तो आयुष्यभर लक्षात ठेवेल की मी रात्रीच्या प्रार्थनेला आलेलो, मी रात्रीचं तिथं भटकत होतो, पण मला भाऊ घरी घेऊन गेले आणि मला जेवण दिलं, रात्री बिछाना दिला. तर ते आयुष्यभर लक्षात राहतं. तो माणूस आठवण ठेवतो, तो आठवण ठेवतो. पण चला त्यांनी पण नसेल पण आठवण ठेवली. माणसाचा स्वभाव आहे खायचा आणि काढायचं. मनुष्य का स्वभाव है खाना और भूल जाना. आठवण नाही ठेवत. मनुष्य पण देव नाही विसरत, देव आठवण ठेवतो. परंतु प्रभु नहीं भूलता है, वो स्मरण रखता है. माणूस म्हणेल काय केलं का तू माझ्यासाठी, और मनुष्य कहेगा आपने मेरे लिए क्या किया है. मला नाही आवडत. ज्यादा मेरे सामने मत बात करो. ये मनुष्य का स्वभाव है, कारण माणूस निर्बल आहे ना, क्योंकि मनुष्य निर्बल है. देव तर नाही. परंतु परमेश्वर तो नहीं. देव आठवण ठेवतो, अरे काय केलंय तू. और परमेश्वर स्मरण रखता है कि तूने मेरे लिए क्या किया त्या है. दिवशी तू म्हणेल की तू माझ्यासाठी, अरे मी यात्रेकरू होतो, तू मला घरात थांबवलं. और उस न्याय के दिन में प्रभु कहेगा कि मैं जो परदेसी था तूने मुझे घर में रखा. है ना, तर हे करायचंय. तो ये हमें करना है. सेवा करायची आहे, हमें सेवा करनी है, एकमेकांची सेवा करायची. एक दूसरे की सेवा करनी है. ह्यासाठी करायची आहे और इसलिए करना है कारण ते आपण येशूची करतो. क्यों, क्योंकि हम प्रभु यीशु की सेवा करते हैं. गलेशियन 6:10 मध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही विशेष करून ख्रिस्ती लोकांची करा. और गलतियों की पत्री अध्याय 6 उसके 10 में लिखा हुआ है कि विशेष करके आप मसीहों की सेवा हा, करो. म्हणून गोरगरिबांपेक्षाही जास्त ख्रिस्ती लोकांचं झालं पाहिजे. तुमच्या वर्षातून एकदा तरी जेवण, 3-4 वेळा जेवण ख्रिस्ती लोकांच्या तोंडात गेलं पाहिजे. और इसलिए गरीब कपड़े के लिए जातियों से पैसे। भी ज्यादा हमें मसीहों की सेवा करना है. इसलिए साल में 2-3 बार तो आपके द्वारा मसीहों के मुंह में खाना जाना चाहिए, वस्त्र काहीतरी जाना उपाय चाहिए. करायचा. अरे बाबा, हा बाबा मी काय करू, कशी सेवा करू शकतो येशू तुझी, काहीतरी उपाय शोधायचा. और आपल्या आपने उपाय ढूंढना है कि प्रभु किसके द्वारा कैसे मैं आपकी सेवा कर आपल्या सकता हूँ. कुवतीनुसार तुम्ही करा, और अपनी कुवत के अनुसार आप करो, पण करा. लेकिन करो. हं? तर हे लक्षात ठेवा. तो ये याद रखो. पहिला तेसलोनिका और पहला थिस्सलुनीका 5, आणि वाचलं आपण, वाचलं ना, 5:15. और पहला थिस्सलुनीका अध्याय 5 उसका वचन 15. फर्स्ट तेसलोनिका पहला थिस्सलुनीका अध्याय 5 अध्याय 5 त्याचं 15. उसका वचन 15. फर्स्ट तेसलोनिका चॅप्टर 5 वर्स 15. कोणी कोणाचे वाईटाबद्दल वाईट करू नये म्हणून हाँ। जपा, कोई भी बुराई के बदले में बुराई मत करो, म्हणून जपून राहा. इसलिए ख्याल करो. आणि सर्वदा एकमेकांचे हाँ, हमेशा एक दूसरे के व सर्वांचे और हमेशा सबके साथ चांगले करत राहा. हमेशा भलाई करते रहो. है ना? क्या लिखा है? भलाई. एक दूसरे, हो सके तो एक दूसरे के भलाई करना, आणि जसं होईल तसं एकमेकांसोबत चांगलपणा करायचा तो आहे. एक दूसरे के साथ. तो हमें किसमें ये सब काम करना है? मसीह का भय, मसीह को याद रखकर, मसीह को आदर देकर. हम मसीह को आदर देना है. जब आप ऐसा करते हो तो आप मसीह को आदर दे रहे हो. याद है आप लोग, आप भूले नहीं हो परमेश्वर. आणि हे कोणाला स्मरण ठेवून करायचं? प्रभू येशू ख्रिस्ताला स्मरण ठेवून हे कामं करायचे, त्याला आदर देऊन करायचे. ज्यावेळेस आपण हे काम करतो ख्रिस्ताला लक्षात ठेवून, त्यावेळेस आपण त्याला आदर देतो. लेकिन जब हम परमेश्वर को भय नहीं रखेंगे, मसीह का भय नहीं रहेगा, तब हमारे से गलतियाँ होगी. आणि ज्यावेळेस आपल्यामध्ये देवाचं भय नसेल त्यावेळेस आपल्याकडून चुका होतात. है ना? तो इसलिए बी केयरफुल. आणि म्हणून काळजीपूर्वक राहा मसीह के भय से एक दूसरे के आधीन रहो. आणि ख्रिस्ताचे भय वाढवून एकमेकाच्या अधीनतेत राहा. तो यहाँ ऐसा नहीं खास स्पेसिफिक बताया कि अभी सोचो उदाहरण में इससे बड़ी उम्र में, आता विचार करा मी जेवढे मोठे आहे वयामध्ये, और देखा गया तो हौदे में भी मैं बड़ी हूँ. आणि बघितलं तर पदामध्ये पण हिच्यापेक्षा मोठी पर आहे. कभी कभी अगर ये मुझे अच्छा बोल रही है आणि कधी कधी चांगल्या गोष्टी मला बोलते, तो मुझे सुनना जरूरी तर है. ह्या गोष्टी मला, चांगल्या गोष्टी मला ऐकणं मैं गरजेचं ऐसा आहे. नहीं बोल सकती कि तू मुझे क्यों बता रही है, मुझे सब मालूम है, मैं तो पास्टर हूँ. आणि मी असं नाही बोलू शकत की तू मला काय सांगते, मला सगळं माहिती, मी तर पास्टर आहे. है ना? तो इसका मतलब यहाँ जो दिया है कि मसीह के भय में एक दूसरे के, तो सामने वाला हमारे भले के लिए जब बता रहा है तो हमें सुनना है, करना है. यहाँ प्रभु बताता है. इससे मुझे क्या रहेगा? हाँ, मैं मसीह के भय में हूँ. आणि म्हणून इथं सांगितलेलं आहे की याचाच अर्थ हा आहे, म्हणून आपल्याला जर समोरचा व्यक्ती काही चांगलं सांगतो तर आपल्याला ते ऐकायचं, तसं पालन करायचं. याचाच अर्थ आहे की मी ख्रिस्ताच्या भयामध्ये आहे. तो मसीह का भय हमेशा रखो. तर ख्रिस्ताचा भय तुमच्या मनामध्ये नेहमी ठेवा. हालेलुया. किसी को कोई प्रश्न? आणि कोणाला काही प्रश्न? कधी कधी काही अन्नदाते आई वडील असतात, त्यांची मुलं ख्रिस्ती असतात, ते सांगतात की आपल्या बायकोला मार, तिला सोडून दिला.
आपको नहीं सुनना है, क्योंकि भले वो माँ बाप है लेकिन हमें कैसा ये दिया गया है ना, तो हमें इसमें क्या लिखा है, हमें माँ को भी नहीं छोड़ना है और पत्नी को भी नहीं छोड़ना है। बाइबल हमें ये बताता है, दोनों को भी नहीं छोड़ना है, माँ को भी नहीं, और यीशु ने माँ को भी नहीं छोड़ा, कलीसिया को भी नहीं छोड़ा। वो क्या किया, उसने माँ को भी हैंडल किया और कलीसिया को भी हैंडल किया। तो उसी रीति से हर पुरुष, जैसे अगर माँ बाप अविश्वासी है तो नेचुरली उसका नहीं सुनना है, उस समय उसे माँ को समझाना है, पिता को समझाना है कि मैं मेरी पत्नी को नहीं छोड़ सकता, मुझे, आप मेरे माँ बाप हो, आप क्या आपको मेरी खुशी पसंद नहीं है क्या, आप मुझसे प्यार करते हो ना, तो उस समय माँ बाप को मनाना है, माँ बाप को रिक्वेस्ट करना है, उन्हें समझाना है कि मैंने परमेश्वर के सामने करार किया है तो मुझे नहीं छोड़ो। वैसे पत्नी भी कभी कभी बोलती है माँ बाप को छोड़ो, अभी विश्वासी पत्नी रहेगी और वो कभी कभी बोलेगी कि माँ बाप को छोड़ो, तो उस समय भी उसने पत्नी को समझाना है कि नहीं, ये मेरे माता पिता हैं, अगर मैं इन्हें छोड़ूंगा तो कभी मैं आशीषित नहीं रहूँगा। आज मैं माँ बाप के साथ हूँ, इसलिए प्रभु मुझे ब्लेस किया है, तो माँ बाप से दूर रहकर कोई ब्लेसिंग नहीं है। तो और पुरुष अक्सर, पत्नी है ना, अक्सर पति का सुनती है, ये हमेशा याद रखो, आप सब पुरुष लोग याद रखो, आपकी पत्नी जो है वो ज़्यादा आपका सुनेंगे, इसलिए आप उन्हें समझाना है, उनके सामने मत रखना है, उन्हें समझाकर उन्हें बोलना है ये नहीं करना है। और आप जितना प्यार से बोलोगे अच्छा है, लेकिन अगर वो प्यार से नहीं सुनती है तो आपको थोड़ा सा कभी कभी कड़क होना पड़ेगा, डांट के कड़क बोलना पड़ेगा, नहीं बोलना ना, तो उसको मालूम पड़ेगा कि हाँ मेरे पति गुस्से में मुझे नहीं करना चाहिए। क्योंकि कभी कभी प्यार, और मैं अब सच बात बताते, मैं भी एक स्त्री हूँ, कभी कभी ओवर प्यार स्त्री को बिगाड़ देता है, हट्टी जिद्दी बना देता है, और पत्नी फिर अपनी मनमर्जी से डिसीजन लेने लगती है, ये करने लगती है, विरोध में बात करने लगती है। तो इसीलिए कभी कभी पुरुष कड़क भी होता है ना, तो बहुत फर्क पड़ता है। आप नोट करो, हमारा यीशु भी कभी कभी कड़क होता है हमारे लिए, तो इसलिए हम कलीसिया सीधी हो जाती है, मालूम हुआ, तो इसलिए वो अच्छे के लिए रहता है। तो इसलिए याद रखो, पुरुष का मेन काम है माँ को भी संभालना और इसको भी, पत्नी को भी संभालना, दोनों को भी संभालना, लेकिन छोड़ के नहीं जाना, किसी को भी नहीं। जो छोड़ के जाता है वो हार गया। परिस्थिति से हारना नहीं, सामने रहना, खड़ा रहना। हम हारा हुआ पक्ष नहीं है, हम विजयी पक्ष है, मालूम। तो आप हारो मत कोई पर, और भाग के तो कभी मत जाना। जैसे हाजिरा भाग गई ना, कभी मत भागना। वो मुझे उस समय बोलना था, लेकिन लिंक थोड़ा सा चेंज हो गया। भाग जाना पर्याय नहीं होता है, स्थिर रहना पर्याय है, मालूम हुआ। ये याद है। बहुत एक बार हाजिरा ने, जैसे वो सतारी बोल के भाग गई, नहीं भागना उस परिस्थिति में। अक्सर लड़कियां भाग जाती है माँ बाप से, घर से, कोई भी लड़के के पीछे भागती, गलत है वो, बहुत रॉन्ग है, बहुत रॉन्ग। और कभी उसको आप सपोर्ट मत करना, उस लड़की से प्रेम करना, उसको समझाना, लेकिन उसने जो काम किया उसकी वाहवाह नहीं करना, कभी भी नहीं। और कभी भी खुद से उससे जाकर उसकी प्रशंसा नहीं करना, कि उसको एहसास होना चाहिए। जब वो आदमी अपनी सौतेली माँ को रखा, कलीसिया ने क्या किया, बात करना छोड़ दिया, तभी वो उसको पश्चाताप हुआ ना। वैसे ही ऐसे लोगों को जब हम मालूम पड़ेगा कि हाँ मैंने गलत काम किया है, तब उसे मालूम पड़ता है कि हाँ, नहीं तो वो क्या सोचेंगे, अरे मैं भाग गई, सब मुझसे बात करते हैं, सब मुझे बहुत प्यार करते हैं, मैंने अच्छा ही काम किया है। एक्सेप्ट कर पाएगी वो? ये हमेशा याद है, मालूम है। तो जितने कलीसिया से कुछ लोग भाग के जाते हैं, मैं उनसे कभी खुद से बात नहीं करती, और खुद से तो कभी नहीं बोलती चल जाओ, तुमको ज़रूरत है तुम आओ, माफ़ी मांगो। और मैं बोलती हूँ तुमने जो किया वो गलत है, मैं कभी नहीं बोलती ये सही है, अच्छा किया। तो इसलिए कभी भी साथ नहीं देना। हाजिरा ने जो किया, परमेश्वर ने उसको उल्लंघना किया, तुमने गलत किया, वापस जाओ। अभी वो तो मैरिड थी, ठीक है, लेकिन अनमैरिड को क्या करना पड़ेगा? जो मैरिड हो चुके, भी अनमैरिड जो भाग गई है लड़की, अभी तो शादी कर ली, तभी उसको तो उसी के साथ रहना पड़ेगा ना, लेकिन आगे बहुत प्रॉब्लम्स आते हैं। इसलिए भाग कभी नहीं जाना, जो परिस्थिति है उसमें खड़े रहो। भागना, आगे देखो, हाजिरा भाग गई, आगे उसे क्या मिला? मरुभूमि से जाना पड़ा ना,
बराबर है, प्यासी हो गई ना, तो ये बात याद रखो। और उसके वो तकलीफ उसके बच्चे पर भी आई, ये प्रॉब्लम्स होते हैं। और किसी को कोई प्रश्न? बरोबर है, ये एकदम करेक्ट है। आधीन रहना मतलब जैसे यीशु मसीह पिता के आधीन था, तो हर बात पूछ कर करता था, वो खुद से पूछता था करूँ क्या, है ना। तो बहुत सारे लोग क्या बोलते हैं, क्या सब बात माँ बाप को क्या पूछने का, पत्नी भी बोलती क्या सब बातें पति को पूछने का, है ना। नहीं, पूछ के करना, वो आधीनता को दर्शाता है, ये बात सच है। जो व्यक्ति आधीन होता है वो पूछ के करता है, और जो आधीन में नहीं है वो अपनी मर्जी से करता है। इसलिए पूछ के करो, जो भी काम करो, वो गुलामी नहीं है, वो गुलामी नहीं है, उसे गुलामी नहीं होता। अभी जैसे अगर मैं भी जब मेरे सास ससुर के साथ थी तो मैं उनको पूछती थी तुम क्या खाओगे, आज क्या बनाऊँ, कल की मच्छी करी है, तो सास बोलती थी मैं वही खाऊंगी, लेकिन ससुर बोलते थे मुझे ये चाहिए खाने, हम बनाते थे। तो गुलामी नहीं बोलते उसे, किसी को पूछ कर करना, पूछ कर जाना किधर है, पूछ के बिना पूछे बच्चे किधर भी जाते हैं, वो गलत है, बहुत गलत है। माँ है ना, बड़े घर में सामने बड़े बैठे हैं ना, तो पूछना है ना, जाओ क्या। मैं तो हम लोग तो पीछे के घर में भी जाना रहता था, बाजू के घर में जाता था तो भी पूछते थे। अभी भी मैं पूछ के ही करती हूँ किधर भी जाना है, यहाँ तक इधर भी जाती हूँ तो बोल के जाती हूँ मैं इधर जा रही हूँ, वॉशरूम जा रही हूँ, वॉशरूम में हूँ मैं, अच्छा मैं जा रही हूँ, कोई गलत नहीं है। बच्चों को भी बोल के जाती हूँ मैं वॉशरूम जा रही हूँ, मैं इधर रहती हूँ। पूछ कर करना आधीनता होती है, और वो सेफ्टी रहता है। कभी कभी कोई जगह में, अभी जैसे कभी कभी बोलते मत जा, तो मुझे मालूम पड़ता है कहीं ना कहीं कुछ होगा, बाबा नहीं जान दो, उनका सुना हुआ अच्छा, तो हमारे फायदे के लिए होता है। तो आधीनता का मतलब जो सामने वाला बोलता है वो सुनकर करना, और आधीनता का मतलब पूछ कर करना। और किसी को कोई? ठीक है, करें प्रार्थना। पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते हैं। मेरे महान पवित्र सेनाधीश पिता, राजाओं के राजा, उद्धार देने वाले पवित्र पिता प्रभु, मसीह के भय में हमें एक दूसरे के अधीन रहना है, तो हमारे अंदर आधीनता आने के लिए मदद करना प्रभु। पवित्र पिता, बचपन से कुछ बातें हमने माँ बाप के द्वारा पूर्वजों से पाई है, अपनी मन मर्जी करना वो तो दुष्ट से ही आया है, लेकिन प्रभु अब हम मसीह के हैं ना, तो वो प्रभु अपनी मन मर्जी से करना, ये बातें दूर होने पाए, हमारे अंदर आधीनता आने के लिए सहायता कर, और हम बहुत प्रभु आधीन हो, हर काम तुझे पूछ कर करें प्रभु। अपने माता पिता को, अपने कलीसिया के पासवानों से पूछ कर सब कुछ करें, और जो वो कहते हैं वो करें प्रभु। हमें वो भारी नहीं लगे, कठिन नहीं लगे, तकलीफ नहीं हो, और अगर हमें अच्छा भी नहीं लगा तो भी हम करें, इससे हमारे अंदर आधीनता आती है। इसलिए दया प्रभु, दया रखना, और एक दूसरे की सेवा में लगे रहने के लिए इन सबको तो सहायता करना प्रभु। इन्हें बहुत आशीषित करना, इनको घर में सुख शांति देना, किसी चीज़ की कमी घटी होने नहीं देना, इनका शरीर भला चंगा आपने किए इसलिए धन्यवाद देते, आपकी करुणा दया मांगते, आपके पंख में सुरक्षित रहने के लिए प्रार्थना। सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव मैं आपको देती हूँ। दूध पीते बच्चों से लेकर बड़े बच्चों की रक्षा करना, जवानों की रक्षा करना, इन सारे पुरुषों की रक्षा करना, इन्हें हष्ट पुष्ट रखना, सदा आनंदित रखना, इनका हृदय तेरे लिए बहुत प्रेम से भरने के लिए सहायता करना, इनकी सुधि लेना और हमेशा ऊंचा रखना, कभी अहंकार घमंड इनमें और मुझ में कभी मत आने देना, कभी भी नहीं प्रभु। हमेशा दीन और दीन रहकर प्रभु पवित्र पिता आधीन में रहने के लिए सहायता करना, यीशु के नाम से आमीन।